एप्रिल महिन्याच्या सभेमध्ये सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत. सन्माननीय सभागृह नेते त्यांचा ठराव मांडतील. बोला. महापौर मॅडम, आपलं आता एवढा दिवस सभागृह चालू आहे. मागच्या सभागृहामध्ये सभागृह नेत्याने एवढा अभ्यास करून एक विषय आणला होता 58 ते 60चा रिटायरमेंटचा. आता तर आम्हाला तर असं समजलं की बाबा त्याचं ते 8 लोकांना रिटायरमेंट केलं गेलं आणि तो प्रस्ताव पण शासनाकडनं निलंबित करण्यात आला असं आमची माहिती आहे. तर त्याच्याबद्दल सखोल माहिती मिळाली तर बरी होईल. सन्माननीय सभागृह नेते बोलतील याविषयी. विरोधी पक्षनेते महोदयांनी मांडलेला विषय गंभीर आहे आणि त्यासाठी मला वाटतं आपल्या सदस्यांपैकी स्थगन प्रस्ताव या पुढच्या सभेमध्ये येतोय. स्थगन प्रस्ताव स्थगन प्रस्ताव बघा, आता निर्णय होणार नाही. हे बघा तुम्ही निर्णय करून पाठवलेला तो प्रस्ताव होता. तुम्ही निर्णय करून पाठवलेला तो प्रस्ताव होता. तो शासनाच्याकडे गेला. शासनाने त्याला निलंबित केलं. आयुक्तांनी त्यांना हे काढलं, रिटायरमेंटचे नाही. हे बघा, सभागृह चालावं, तुम्ही एवढा अभ्यास करून चालवताय, दिवसभरामध्ये वेळ घालवताय, त्याच्यामध्ये वेळ जातोय. मग असेच जर सर्व येणार असतील, असेच जर विषय येणार असतील आणि मग तिकडे जाऊन परत मग याला काय अर्थ काय उरलेला आहे? म्हणजे आम्ही बोलतो ज्यावेळेस आम्ही शासकीय बोलतो, अशासकीय बोलतो, तर तुम्ही बोलता अशासकीय बोलू नका. हा प्रस्ताव रिफ्यूज झाला म्हणजे अशासकीयच होता. जर तो आयुक्तांकडनं प्रस्ताव असता तर तो कुठेतरी शासकीय मानला गेला असता. म्हणजे आम्ही त्या कलमानुसार कर्मावर बोट ठेवून 451 का करतो याच्या अनुषंगाने त्याच्यामागे दिवस घालवून त्याच्यामागे पूर्णपणे आमचा वेळ इकडे घालवून, म्हणजे आम्ही वेळ वाया कशाला घालवतो? तुम्ही जे आणायचे असेल ते ठोस हे आणत जावा ना. 451च्या हिशोबाने तुम्ही जो आणला प्रस्ताव, तुम्ही सांगितला असा झाला तो असा आता तिकडनं तो असा झाला. आणि म्हणजे याच्यावर मला आयुक्तांनी पण निवेदन करावं याच्यावरती. म्हणजे आमचा दिवसभरामध्ये आमचा वेळ गेलेला आहे त्याच्यावरती पूर्णपणे झालेलं आहे. तर आयुक्तांनी पण याच्यावरती हे करावं, निवेदन करावं आम्हाला. सन्माननीय सागर नाईक साहेब बोलतील. सभाध्यक्ष महोदय, माझी विनंती आपल्याला की आपण एक प्रोसेस फॉलो करावी. त्या दृष्टीने जो निर्णय मांडलेला आहे, आता ही आजची विशेष सभा आहे, त्यामुळे विशेष सभावरती वेगळ्या विषयावरती चर्चा होत नाही. पण आपली जी पुढची तरतूद सभा आहे त्यामध्ये आपल्या सदस्यांनी या विषयावरती सखोल चर्चा होण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी, आता जर कुठला विषय काढला त्याबाबतीत निर्णय होऊ शकत नाही, पण चर्चा घेण्यासाठी स्थगन प्रस्ताव त्या ठिकाणी मांडलेला आहे, त्यावेळी चर्चा होईल. तर तेच बोललो मी. आपण या विशेष सभेनंतर तहकूब सभा घेणार आहोत, त्याच्यात या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. सन्माननीय सदस्या नेत्रा शिर्के मॅडम यांची रजेचा अर्ज आलेला आहे, तुम्ही मंजुरीस टाकत आहे. सन्माननीय सभागृह नेते विशेष सभेच्या ठरावाच्या सूचनेवर बोलतो. सभाध्यक्ष महोदय, माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या दिनांक 10 डिसेंबर 2025 आदेशाच्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेतील दीर्घकाळापासून कार्यरत असलेले ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांचे समायोजन ॲब्झॉर्प्शन आणि त्या दृष्टीने पदसंख्या पुनर्रचना, पोस्ट रॅशनलायझेशन म्हणजे पदांची संख्या वाढवणं, उपलब्ध मंजूर पदावर एकत्रित अंमलबजावणी करणं, आवश्यकतेनुसार पदसंख्या वाढवणे, तसेच अंतिम कारवाई पूर्ण होईपर्यंत संबंधितांना कार्यान्वयक वेतन श्रेणी अंतरिम स्वरूपात लागू करण्याबाबतचा ठराव या ठिकाणी मी मांडत आहे. सभागृह नेते सागर नाईक यांनी जो या ठिकाणी सभागृहासमोर प्रस्ताव मांडलेला आहे त्याला मी अनुमोदन देत आहे. सन्माननीय सागर नाईक. सन्माननीय सभाध्यक्ष महोदय, या ठिकाणी हा ठराव आणत असताना मला त्या ठिकाणी अत्यंत आनंद होत आहे आणि खऱ्या अर्थाने आपण आपल्या महापालिकेमध्ये तुटपुंजा पगारावरती कार्यरत ठोक मानधनावरील
कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने हा ठराव त्या ठिकाणी मांडला. आपले काही कर्मचारी हे न्यायालयात गेले आणि न्यायालयात गेल्यामुळे न्यायालयाने देखील एक न्यायाची भूमिका त्या ठिकाणी घेतली. काही प्रक्रिया, काही नियम हे जिथपर्यंत चॅलेंज होत नाही तिथपर्यंत ते चालू राहतात. पण जे विशिष्ट प्रक्रिया घेऊन जर चॅलेंज केले तर निश्चितच न्यायालय त्याला खोडतं. त्यामुळे काही गोष्टी आपल्यावरती लादल्यामुळे आपण निर्णय घेत नाही आणि या दृष्टीने आपले ठोक मानधनवरील कर्मचारी हे त्यांना न्याय मिळण्यासाठी कोर्टामध्ये गेले. कोर्टामध्ये देखील त्या ठिकाणी या सर्व कर्मचाऱ्यांची एक अखंड अशी सेवा या महापालिकेसाठी लाभलेली आहे. त्यांचं हे काम पॅरेनियल कॅरेक्टरचं आहे. त्यामुळे त्यांना अखंड सेवा करण्याचा संधी ती त्यांना मिळाली पाहिजे. त्यांनी सांगितलं की आता एक वन टाइम स्कीम त्यांना सामावून घेण्यासाठी तुम्ही तयार करा आणि या दृष्टीने मी सभागृहापुढे आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या या कर्मचाऱ्यांना सर्व आधार, कायद्याचा आधार देत कसं सामावून घेऊ शकतो, त्यासाठी काय काय प्रक्रिया राबवायला हवी त्याचा एक विस्तृत ठराव आपल्या सभागृहापुढे ते मांडलेला आहे. यामध्ये आपल्या महापालिकेमध्ये 4 अशा नियुक्ती प्राधिकरण आहेत. त्यामध्ये महानगरपालिका, सन्माननीय आयुक्त, सचिव आणि आपला मुख्य लेखापरीक्षक असे 4 नियुक्ती प्राधिकरण त्या ठिकाणी कार्यरत आहेत. मागच्या सभेमध्ये आपण 4 डेंटिस्ट यांना, डॉक्टरांना आपण वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सांगितलं की आपण, आयुक्त साहेब म्हणत होते की 6 महिन्यातच द्या. तेव्हा आपण बोललेलो की 6 महिन्याचे देऊ, आपण त्यांना परमनंट करण्याचाच प्रस्ताव आपण सभागृहापुढे आणू आणि कोर्टाच्या निर्देशानुसार आपण हा ठराव या ठिकाणी आणलेला. आणि कोर्टाचा मी धन्यवाद देऊ इच्छितो की कोर्टाने देखील त्यांच्याकडे एक न्यायिक भूमिकेने, एका चांगल्या भावनेने त्या ठिकाणी बघितलं आणि अशा प्रकारचं नियोजन करण्यासाठी त्या ठिकाणी निर्देश त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि निश्चितच कोर्टाने जेव्हा निर्देश देतील तेव्हा आपल्यावर ते बंधनकारक होईल आणि आपण देखील एक कायद्याच्या चौकटामध्ये निर्णय घेऊ अशा पद्धतीची भावना आपल्यामध्ये त्या ठिकाणी राहील. यामध्ये अडचणी आहेत. काही बाबतीत आपल्याला शासनाकडे जावं लागेल की ज्या ज्या पदांची संख्या बिंदूनामावलीपणे आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या पदांवरती नियुक्ती करायला आपल्याला हरकत नाही. पण जी जी ठोक मानधनवाली पदं आहेत त्याची बिंदूनामावलीमध्ये पदं उपलब्ध नाहीत, तसा पदसंख्या वाढवण्याचा, बिंदूनामावली संख्या वाढवण्याचा ठराव आयुक्तांनी जो सचिव कार्यालयातले असतील त्यांचा सचिवांनी स्टँडिंगला पाठवायचा आहे. मुख्य लेखापरीक्षकाचा असेल तर त्यांनी स्टँडिंगला पाठवायचं आहे. इतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आयुक्तांनी स्टँडिंग कमिटी, नंतर महापालिका आणि नंतर मग तो शासनाच्या मंजुरीसाठी पाठवतो. पण या ठरावामध्ये आपण असं नमूद केले की जी जी पदं आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या त्या पदांवरती समायोजन करून त्यांच्या सेवा ज्येष्ठतेप्रमाणे त्यांना लगेच त्या पदावरती कायम त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि ज्यांची ज्यांची पदं उपलब्ध नाहीत तर जिथपर्यंत शासनाकडून त्या पदांना संख्याला मंजुरी भेटत नाही तिथपर्यंत त्यांना वेतनश्रेणी लावलं तर त्यांना देखील न्याय देण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी साध्य करू. आणि त्याचबरोबर आपण आता विशेष सभेचा मध्ये आपण ठराव यासाठी घेतला की 7 तारखेला कोर्टामध्ये त्या ठिकाणी कोर्टाची तारीख
कोर्टामध्ये केसची तारीख आहे आणि या ठरावाच्या अनुषंगाने मी विनंती करतो की आता शेवटी महापालिकेच्या वतीने आयुक्त महोदय कोर्टामध्ये आपली बाजू मांडायची असते, त्यामुळे महापालिकेची भूमिका अशी त्यांना समावेशन करण्याची भूमिका त्या ठिकाणी आहे, अशी जी आपली भूमिका कोर्टापर्यंत ॲफिडेव्हिट माध्यम पोचणं हे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून कोर्ट आपल्याला त्या दिवशी काही निर्देश दिलं तर निश्चितच आपण प्रक्रिया करण्यासाठी आणि ते कुठे चॅलेंजेबल त्या ठिकाणी राहणार नाही, कारण की कोर्ट स्वतःहून आपल्याला त्या ठिकाणी तशा बाबतीचं निर्देश देतो. अनेक वर्षापासून हा विषय पेंडिंग होता आणि या ठिकाणी आपण सांगत होतो की ठोक मानधनवाल्यांना कर्मचाऱ्यांना कायम करा, पण त्या ठिकाणी कुठे आपल्याला तो मार्ग त्या ठिकाणी गवसत नव्हता. नाईक साहेबांनी देखील 83 वेळा आपण या प्रशासक काळामध्ये 83 वेळा ना, तेव्हा प्रत्येक सभेमध्ये आपण ठोक मानधनवाल्यांना परमनंट करा. ज्या धर्तीवरती मोरबे धरणाचे कर्मचाऱ्यांना परमनंट केलं त्याच धर्तीवरती आपल्या ठोक मानधन कर्मचाऱ्यांना देखील परमनंट करावं, अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली. 12वी धरणाचे आणि ती आपण पकडून ठेवली. पण जशा या शहराचं निवडणूक झाली आणि नाईक साहेबांनी भूमिका घेतली की महापालिकेची भूमिका ही सर्व ठोक मानधनवाल्यांना परमनंट करण्याची आहे आणि या उद्दिष्टाने हा ठराव महापालिकेची भूमिका म्हणून त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि निश्चितच मला वाटतं यासाठी कोणाचा विरोध असेल असं मला वाटत नाही. या बाबतीत आपण सर्व प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण केलं. आपण ज्यावेळेस भरती केली त्यावेळेस जी अर्हता होती ती त्या ठिकाणी लागू केली पाहिजे, अशा प्रकारची देखील भूमिका सभागृहाने त्या बाबतीत घेतली पाहिजे. पण निश्चितच कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने जे काय निर्णय घेण्याचे आहेत ते आपला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लवकरात लवकर महापालिकेच्या वतीने त्या ठिकाणी घेण्याचा आमचा त्या ठिकाणी निश्चय त्या ठिकाणी त्या निश्चयाच्या पूर्तीपाठी आपण हा ठराव सभागृहापुढे मांडले. अनेक वर्ष मला वाटतं किमान वेतन एवढी तुटपुंजा पगारावरती आपल्या अनेक कर्मचाऱ्यांनी काम केलं. 10 वर्ष 12 14 वर्ष त्या तुटपुंजा पगारावरती त्यांना काम करावं लागलं. त्याच कामाचं दुसऱ्याला मोल जास्त भेटत होतं, पण त्याच कामाचं या व्यक्तींना कुशल अर्धकुशल या धर्तीवर ठोक मानधन काम त्या ठिकाणी थोडा नियम वगैरे वाचायला थोडा उशीर झाला, पण जेवढा वाचायला आला तेव्हापासून आपण वेतन श्रेणीचा हा मुद्दा धरला. जर मागचं सभागृह असताना केलं असतं त्याच टायमाला आपण त्यांना वेतन श्रेणी लागू झाली असते. कारण की आपल्याकडे सिन्नरकर जेव्हा होते बरोबर ना, तेव्हा ठोक मानधनाचा प्रस्ताव त्या ठिकाणी यायचा. त्यामुळे ठोक मानधन ही संज्ञा त्या ठिकाणी ती रुजली, पण नंतर त्या ठिकाणी अवगत झालं की ठोक मानधन ही संज्ञा आपल्या कायद्यातच नाही, तात्पुरते आणि कायम. आपण जी नियुक्ती करतो तीच मुळात ठोक मानधनावर करायची नाही, पण आता आपल्याला ठोक मानधन नाही किंवा वेतन श्रेणी फक्त नाही, तर त्यांच्या भविष्याची गॅरंटी त्या ठिकाणी आपला घेणं हे आपलं कर्तव्य त्या ठिकाणी. आणि यामुळे सभागृहापुढे या प्रकारे कशा पद्धतीने अंमलबजावणी करावी, कशा प्रकारे आपण आयुक्तांच्या माध्यमातून माननीय न्यायालयापुढे त्या ठिकाणी आपलं ॲफिडेव्हिट त्या ठिकाणी सादर करावं, या दृष्टीने मी सर्व प्रोसेस आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि निश्चितच सर्व कायद्याच्या बाजू बघून
या बाबतीत आयुक्त महोदयांनी देखील आपली भूमिका स्पष्ट करणं त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे. तर मी सभागृहाला विनंती करतो की आपण या माध्यमातून न्याय भावनेने निर्णय घ्यायचा आहे. त्या दृष्टीने मी हा समायोजन ॲब्झॉर्प्शन करण्याचा, आपला ठोक मानधन कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा ठराव सभागृह पुढे मांडत आहे. आणि या बाबतीत सर्वांनी काही त्रुटी आल्या असतील तर त्या देखील दुरुस्ती कराव्या, अशा प्रकारची विनंती मी सभागृहापुढे करतो. धन्यवाद. सन्माननीय शिवराम पाटील सर. आदरणीय महापौर महोदया, माननीय आयुक्त साहेब, सभागृहातील सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते आणि सभागृहातील माझे सर्व सहकारी, आताच सभागृह नेते यांनी फार अभ्यास करून एक 5-6 पानाचा प्रस्ताव, 7 पानं, 8 एका नामांकित वकिलाच्या माध्यमातून अभ्यास केलेला दिसतो. अभ्यास खूप चांगला आहे, प्रस्तावही चांगला आहे आणि कामगारांना परमनंट करण्याच्या माध्यमातून आमचा संपूर्ण ग्रुप तुमच्या पाठीशी असेल. त्यांना परमनंट करावे तशा वाच्यताही आपण निवडणुकीच्या वेळेला केलेल्या आहेत की कंत्राटी कामगार, ठोक पगारदार यांना आम्ही सर्वांना परमनंट करणार. आपल्या शब्दाला यश यावं असे आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो. परमेश्वरालाच करू शकतो, आयुक्तांना तर करू शकत नाही. सागर नाईक साहेब, आपण 9/5/2010 ते 2012 पर्यंत ह्या डायसवर होतात. त्यानंतर पुन्हा 9/11/12 ते 8/5/2015 पर्यंत ह्या डायसवर होतात. आपल्याला आठवत असेल की त्यावेळेचे माननीय आयुक्त यांच्या पुढं 2011ला मी सभागृहामध्ये माझ्या धर्मपत्नी आणि मी की ज्यांच्या माध्यमातून ह्या महानगरपालिकेला मोठी मोठी बक्षिसं मिळतात त्या सफाई कामगारांना, ठोक मानधनवाल्यांना पगार वाढवावं अशा प्रकारचं एक ठिय्या आंदोलन केलं होतं. मी जमिनीवर बसलो होतो, तुम्ही वर बसला होता. जेडी साहेब आहेत, इथापे आहेत, डॉक्टर आहेत. आणि त्यावेळेला महापौर मध्ये आम्ही सांगितलं की जोपर्यंत 4,500 रुपये ठोक मानधन, एक इंजिनियरला 4,500 रुपये आणि तोच पगार सफाई कामगाराला होता. त्यावेळेला मी मागणी केली की ह्या कामगारांचा पगार ॲटलिस्ट त्यांना पोटापुरतं तरी दिला पाहिजे, कारण त्यांचा पगार वाढवण्याचं माननीय आयुक्तांच्या मनामध्ये पक्क झालं होतं. परंतु आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या गरिबाचा त्या ठिकाणी पगार, आमची लोकसभा जवळ आल्यानंतर 5 ते 6 महिन्यांनी घ्या असं आयुक्तांवर प्रेशर होता. परंतु बिचारे वारले. मी सत्यकथा बोलतोय, सत्यकथा बोलतोय. बिचारे वारले आयुक्त साहेब. पॉइंट ऑफ ऑर्डर. त्यांनी मी बोला सूरज पाटील. मोघम काय असेल ना तर रेकॉर्डवरून काढून टाका, त्याला बेस नाही. लोकसभा किंवा आरोप आहे तो काढा, आणि असेल जर सत्य तर नाव आणि प्रूफ सहित मांडा. सन्माननीय सदस्य, लोकसभेचं इलेक्शन, हो ठीक आहे मॅडम, ओके. हे आपण सागर नाईक साहेब त्यावेळेला डायसवर होते, त्याला 15 वर्ष झाले मॅडम. आज त्यांनी प्रस्ताव आणला, देर आहे दुरुस्त आहे. आम्ही तर 15 वर्षापासून ह्या कामगारांच्या पाठीशी उभे आहोत की ह्या लोकांना
पगारवाढ झालीच पाहिजे. आज त्यांना ते उजाडलं की 15 वर्षानंतर. दुसरं तुम्हाला सांगतो, समाज विकासमध्ये जवळपास 10-10 वर्ष काम केलेले लोक होते. इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये डिग्री डिप्लोमा झालेल्या लोकांनी 12-12 वर्ष काम केलं होतं. त्या लोकांना परमनंट करण्याचा विषय आला होता महापौर तुमच्या काळामध्ये. तो विषय ज्या वेळेला माननीय आयुक्त जराड साहेब होते, सिन्नरकर साहेबांनी ती फाईल त्यांच्याकडे सहीला दिली असता माझ्या तोंडून माझे मित्र अनंत सुतार यांना मी सांगून मोकळा झालो की अरे या मुलांचं 39 लोकांचं काम होतोय, फार मोठी चांगली गोष्ट आहे. परंतु माशी कुठे शिंकली, त्या दिवसापासून ती फाईल गायब झाली. त्याचं कारणही मला जराड साहेबांनी सांगितलं. आता आहेत ते. मला जर एखाद्या आयुक्ताला कोणी असं म्हणत असेल ती सही करा, मी करणार नाही. आणि एका ह्या टिचकीमुळं त्या मुलांना 8 वर्ष पुन्हा त्या ठोक पगारावर यावं लागलं. पण या महाराष्ट्रात एकनाथ शिंदे नावाचा एक नाथ आहे, अनाथांचा नाथ. त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही. माझ्या नेत्यांकडे मी हा प्रस्ताव नेला. त्यांनी सांगितलं शिवराम मी बांगर साहेबांना सांगतो प्रस्ताव 15 दिवसात यायला पाहिजे. आज ती मुलं परमनंट झाली. जर महापौरांनी केलं असतं त्यांची 15 वर्ष सर्व्हिस झालेली असते. पॉइंट ऑफ ऑर्डर पुन्हा सातत्याने जो आरोप होतोय ना या सभागृहापुढे मी या महापौराला आरोप करत नाही. मी महापौर मॅडम सन्माननीय सदस्यांनी जो आरोप केलाय, सन्माननीय सदस्यांनी जो आरोप केलाय तो इथं प्रूफ करायला लावा, अन्यथा शब्द मागे घ्या. मी प्रूफच करतोय. सन्माननीय सदस्य, आपल्याकडे काही पुरावा असेल तर तो सादर करा. डायसवर बसलेले असताना सभागृहापुढे आलेलं ते प्रस्ताव मागवा, त्यांना सांगा सादर करा. सन्माननीय सदस्य, आपण पुराव्यानेची बोला. आपल्याकडे प्रस्ताव असेल तर तो समाज विकास काही बोलाल का? समाज विकास आपण काही बोलाल का? 27 जण परमनंट झाले. सन्माननीय सदस्य, आपण प्रस्ताव मागवा. हो माहिती घ्या ना. हा ना, सभागृहात आलेला कशाला आहे? सभागृहात आलेला महापालिकेत आहेत ते माणसं. आपण महापालिकेत काय आहेत. बोललात की या सभागृहापुढं तुम्हाला साहेब असताना होत नाही. आणलेला जराड साहेबांनी केला नाही असं काय सगळं क्लिअर. खऱ्या तुम्ही काय व्हिडिओ पिक्चर दाखवता का सभागृहाला? हो सुरेश पाटील, सभागृहाला व्हिडिओ पिक्चर दाखवताय का? असं कोण करते तसं कोण करते? सन्माननीय सदस्य, आपण पुरावा म्हणजे ते सभागृह बोलताना जर हे खोटं असेल उद्याच्या उद्या मी सभागृहाचा राजीनामा देतो. यांचं या सभागृहाच्या अनुषंगाने काय बोलायचं आहे ना तिथपर्यंत आम्ही समजू शकतो. पण सभागृहाची दिशा कुठल्या दिशेने चालली आहे काय सांगतात? अरे ज्येष्ठ नगरसेवक म्हणून नेहमी ना आम्हाला शिकवतात. डेवनला जेव्हा आलो ना सभागृहात तर याच महाचे यांनी आम्हाला खूप पाडे शिकवलेले. पण यांच्याकडून आम्हाला वाटलं शिकायला भेटेल. यांच्याकडून काही शिकायला नाही भेटलं, यांच्याकडून उलट सगळं बघायला भेटलं. प्रूफ करा, प्रूफ सहित बोला. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. सन्माननीय आयुक्तांची आपण ते जे सादर केलं सभागृहासमोर तर बरं पडेल. बोलणं जे आपण बोलताय ती माहिती सभागृहासमोर सादर करा. महापौर मॅडम साक्षीला आहे ते. हे बघा काय बोलतील ना तो त्यांचा अधिकार आहे. सभागृहाने त्यांना अधिकार दिला बोलावं, परंतु सभागृहात पुढे काय आलेलं काय होतं दिशाभूल करू नये. आणि युडीबीडी आम्हाला सांगू नका. शिक्षकांचा 3 वर्ष पेंडिंग पडलाय. पॉइंट ऑफ ऑर्डर. युडीबीडीचा विषय तर काढायचा काय संबंध? कोणी काढला? त्यांनी काढला. तुम्ही युडीबीडीचा विचार तसं तुम्ही बोलताना त्यांच्यावर तसं आम्हाला पण बोलता येते. युडीबीडीचा काय संबंध? डिपार्टमेंटचा त्यांनी त्यांच्याबद्दल बोलला. तुम्ही तपास करा ना परमनंट झाले की नाही. मग झाली तर ती कोणी अडकवली? कोण दिशाभूल करू नका. सभागृह काय चाललंय, कुठला विषय आहे, कशा विषयाला? सन्माननीय सदस्य, आपण या विषयावर बोला आणि जे बोलताय ते पुरावे. अरे 5 वर्ष प्रशासक होता. हे करायचं असतं ना, कधी केलं असतं.
सन्माननीय महापौर मॅडम बोलतात ते सन्माननीय- करतात. सदस्य बोलतात ते point of सन्माननीय order. सदस्य आपण मग यांना फिरोज काय पाटील साहेब बोलायची आपण गरज आहे, बसा मॅडम? मी त्यांना त्यांना शब्द त्यांच्याशी मागे बोलते. घ्यायला लावा महापौर मॅडम. करायला लावा सभागृह सन्माननीय पाटील साहेब आपण महापौर मॅडम. पुराव्यानिशी बोला नाहीतर महापौर आपले शब्द मॅडम, मी मागे काय घ्या. बोललो माझं हे जर चुकीचं असेल तर मला ह्या सभागृहात राहण्याचा अधिकार नाही याच्यापेक्षा काय बोलतो मी सत्य बोलतोय ऐका आपण बोलतोय पुरावा मी. आपण त्या पुरावा समाज विकास मध्ये आता बोलवा त्यांचे 27 लोक परमनंट झाले इंजिनिअरिंग सेक्शन मधून बोलवा त्यांचे 13 लोक परमनंट झाले ह्याच्यापेक्षा पुरावा काय पाहिजे सभाध्यक्ष महोदय हे एकनाथ शिंदे ऐका. साहेबांनी केलं सभाध्यक्ष महोदय आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं हे अरे करायची हिंमत लागते शिवराम पाटील महोदयांना माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही ज्या काय गोष्टी बनवतायत ना त्या इथे रेकॉर्ड येऊ नये. तुम्ही महापौर नव्हते 2010 ते 15 जे काय झालं घडलं बिडलं ते तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही बाहेर जाऊन सांगा या सभागृहात सांगू नका ते रेकॉर्डवरून हे काढून तुम्ही मला टाका. सांगू शकत नाही महापौर मध्ये महापौर महोदय तुम्हाला मी सांगतो सन्माननीय त्या गोष्टी त्या हे ठिकाणी सांगणारे तुम्हाला कोण सांगतोय मला? या सगळ्या इतिवृत्तातून त्या ठिकाणी काढून टाकण्यात यावं. सन्माननीय सदस्य आपण जे बोलाल ना त्याचा पुरावा आधी दाखवा नंतर बोला मॅडम, नाहीतर मग हे मॅडम, मी इतिवृत्तातून मराठीत काढून बोलतोय. टाकावं. समाज विकास मध्ये आपण 27 पुराव्यानिशी लोक परमनंट आपण ते झाले दाखवा बाजूला ऐकतायत सांगावं त्यांनी आपण जे तो विषय सांगताय नाही. त्याचा पुरावा तुम्ही बोलले, दाखवा फाईल आणि बनवून बोला. हे बनवलं ते बनवलं जळण का व्हावं सन्माननीय सदस्य हे सभागृह आहे इथं आरोप प्रत्यारोप नाही करायचे आरोप आपल्याला नाही. मी आपण वस्तु- ह्या विषयावर महापौर बोला महोदया. आपण ह्या विषयावर बोला वस्तुस्थिती मांडतोय ह्या जर प्रश्नाला आपण धरून. एखाद्यावर आरोप करताय तर त्याच्याविषयी पुरावे दाखवा अहो महापौर महोदया बघा तुमचा मी रिस्पेक्ट करतो म्हणून जास्त बोलत नाही या ठिकाणी आपण एक भगिनी आहात म्हणून जास्त काय बोलता येत नाही खूप आवर घेतोय ते बोलतात त्याला उत्तर द्यायला समर्पक आहोत आम्ही उत्तर देताना पण- सन्माननीय सदस्य पण- पुरावे पण- दाखवा आणि नंतर अहो, बोला ज्या आपण. गोष्टी होणारच नाहीत त्या गोष्टी सभागृहात कशासाठी तुम्ही हे करताय परमनंट करू आम्ही कंत्राटी कामगारांना परमनंट करू आता कुठलं बोला इलेक्शन सुतार नाही साहेब सन्माननीय महापौर महोदय आता कसं सन्माननीय आयुक्त महोदय विषय जो पटलावर या ठिकाणी आलेला आहे पॉइंट ऑफ ऑर्डर त्या विषयाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी नाही. सन्माननीय शिवराम पाटील आपण ज्येष्ठ सदस्य आहात आपण ह्या विषयाला धरून त्या ठिकाणी बोलावं 2010-15 साली कोण त्या ठिकाणी होता माझा सुद्धा उल्लेख केला पण 2010 ते 15 मी या सभागृहामध्ये नव्हतो म्हणजे तुम्ही जो काय विषय पटलावर या ठिकाणी तो किती सत्य आहे काय आहे याची सागर नाईक महापौर नव्हते माझा म्हणणं की ते होते साधारण महापौर नव्हते. पिठासीन हा अधिकारी आश्चर्यचकित होते आहे. परंतु तुम्ही विषयाला बगल देण्याचा नाही प्रयत्न नाही दुसरी गोष्ट जेडी म्हणजे साहेब, महापौर तुमच्याकडून महोदया रिस्पेक्ट नाहीये की या ठिकाणी आयुक्तांनी प्रस्ताव ईडीकडे पाठवला पदनिर्मिती पद भरती या अनुषंगाने सुद्धा काही गोष्टी त्या ठिकाणी नगर विकास विभागामध्ये आहेत प्रलंबित आहेत अनेक गोष्टी प्रलंबित आहेत हे सांगायला गेलं तर त्या ठिकाणी पाडा वाचायला लागेल या ठिकाणी जो प्रस्ताव आला तो नगरविकास खात्याने केला माननीय सभागृहाने त्याला त्या ठिकाणी मान्यता दिली आणि आयुक्तांनी त्या ठिकाणी पाठवला म्हणून तो प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर झाला एखाद व्यक्तीने त्या ठिकाणी केला हे कुठंतरी चुकीचं आहे तो नगरविकास खात्याने केलाय महापौर महोदय या ठिकाणी कुठल्या म्हणून माझं सभागृहाने म्हणणं की जेडी या साहेब, ठिकाणी तुम्ही सभागृहात या नव्हतात, ठिकाणी तर कुठल्या कुठेतरी- सभागृहाने मंजुरी दिली या कुठेतरी सभागृहाचा सभागृहाने? वेळ घालू नका अहो, जो विषय आहे अहो, मुळात साहेब, तुमचा या कुठल्या सभागृहाने विषयाला मंजुरी दिली? या विषयाला विरोध आहे का नाही मग नाही या विषयावर विरोध असेल मी तर अभिनंदन तशा पद्धतीनं केलं. मत मांडा देर आहे आणि दुरुस्त महापौर आहे. हे महोदय पण बोललो मी महापौर महोदय मी आपल्याला विनंती करेन की ह्या विषयाच्या अनुषंगानं कोणाला काय मत मांडायचं असेल त्यांनी मत मांडण्याची भूमिका घ्यावी अवांतर गोष्टी त्या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न आपण पीठासीन अधिकारी म्हणून त्या ठिकाणी करावा अशी मी आपणास विनंती करतो सन्माननीय सदस्य ह्या विषयावर महापौर बोला महोदया, आपण महापौर विषयाव्यतिरिक्त महोदया, अन्य बघा, गोष्टींकडे बरोबर आहे, करा बरोबर आहे. आपल्याकडे जेडी सुतार यांनी जे निवेदन केलं. आपल्या निवेदना बरोबर आपल्याकडे कुठला पुरावा असेल ना तर ते बोला नाहीतर ह्या विषयावर स्पष्टपणे म्हणजे बोला काय पुरावा काय अवांतर आणू? भाषण करू नका पुरावा काय आणू मी
काय पुरावा हवा? आपण ज्या आधी सभेचा उल्लेख हो. केला त्या सभेचा निवेदन असेल ते आणा ना इतिवृत्त. कुठलं सभेचं? महापौर महोदया, कदाचित कोण असतील तर मी आंदोलनाला बसलो होतो. इथे आहे कोणी आहे का? सुधाकरराव, आपण टोपी खाली दडलं काय? नाही, मी बसलो होतो मिसेसांनी मी त्या सभागृहात, जुन्या सभागृहात. अरे कोणीच हा म्हणायला तयार नाही. आश्चर्य आहे. किताबे डॉक्टर साहेब, सन्मान्य सदस्य विषयावर बोला. आपल्याला अजून बरेच विषय घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे विषयावर बोला. बरोबर आहे विषय, बरोबर आहे विषय. तर आज ह्या लोकांना गेली 10 वर्ष त्या ठिकाणी पगारवाढ केलेली नाही. कोणाला सुचलं नाही, कोणाला आठवलं नाही. त्यावेळेला कामगार कोणाला दिसला नाही. आज त्यावेळेला दिसला असता तर माझा सफाई कामगार आज सन्मानानं राहिला असता. आज त्यांना काय आपण देतो? तुटपुंजा पगार देतो. समान काम समान वेतन मला वाटतं शासनाकडून ह्या लोकांना मंजूर झाला होता असं ऐकलंय. खरं खोटं मला माहीत नाही. तो जरी दिला असता जेडी सुतार साहेब, तो जरी दिला असता तरी आज कामगार जगला असता. काय त्यांची अवस्था आहे त्या कामगारांची. आज 15 वर्षे मॅडम, तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही 10 वर्ष सभागृहात होतात, 15 वर्ष एखाद्याला पगारवाढ होत नाही आणि आता आम्ही अशासकीय ठराव आणतो. वास्तविक आयुक्त साहेब, आपण हा ठराव आणायला पाहिजे होता किंवा आपण त्याला जो समान काम समान वेतन, शेवटी आपण समान काम समान वेतनवर आलो. आम्ही त्यांना परमनंटची भाषा करतो, परमनंट करणाराची भाषा करतो आणि आज समान काम समान वेतन शेवटच्या लाईनला आलं. 51 आणि 53 मध्ये काय आहे? 51 आणि 53 मध्ये काय? बोला सभागृह. पद जिथपर्यंत मंजूर होत नाही, राहिलेल्या भरतीला वेतन श्रेणी लागू करायचं लिहिलेलं आहे. तुम्ही वाचून घ्या जरा प्रस्ताव, जरा वाचला नाही वाटतं? वाचलंय. 7 पानं. हो साहेब, 7 पानं. तुमच्याकडचं वकील स्ट्रॉंग आहे कोणतरी, तो चांगले कर्मचाऱ्यांसाठी सुंदर लिहिलंय. मी काय बोललो? सुंदर लिहिलंय. पण तुमच्या कारकिर्दीत झालं असतं तर फार काय म्हणतात, हा देरसा आहे, दुरुस्त आहे ना? बरोबर आहे. पण इथापे साहेब, त्यांचं आयुष्य 15 वर्ष मागं गेलं की नाही? का नाही गेलं? हे सुखासुखी घेतील का? आज याच्यामध्ये अर्धी लोक रिटायरमेंटला आली मॅडम. त्याच्यामध्ये अर्धी लोक ह्या 15 वर्षात रिटायरमेंटला आले. त्यांच्या जीवनाचा हे कोणी केलं? मग तुमच्याकडे अधिकार होते, ही खुर्ची होती त्या ठिकाणी. ही खुर्ची काही करू शकते कायद्याने. जसं तुम्ही काय द्या आणि काम करा, असं कायद्याने सगळं काम करा, चाललंय तुमचं, तसं तुम्ही करू शकता. आज आपल्याकडं किती पद आकृतीबंधाने मंजूर आहेत? साधारण 3149. त्याच्यामध्ये रिक्त पदे किती आहेत? 1318. म्हणजे काय राहिले? आपण सजग जागृत नागरिक आहात जडी साहेब, करायला पाहिजे होतं. तुम्ही पण 2.5 वर्ष महापौर होते. आमचे मित्र टोपीवाले 2.5 वर्ष होते. सरकार कुठलं नव्हतं? अरे तुमचा बघा, आता ह्यांना उत्तर देतो मी. पालकमंत्री तुमचे, खासदार तुमचा, आमदार तुमचा, खासदार तुमचे, महापौर तुमचे, स्टँडिंग चेअरमन तुमचे. अरे आमच्याकडे आहे काय? आहे काय? अरे तुम्ही पण स्टँडिंग चेअरमन होता. हो, मी माझ्या हिमतीवर आलो होतो. किताबे साहेब, माझ्या हिमतीवर मी स्टँडिंग चेअरमन झालो होतो. अरे सगळं पद जेडी साहेब, सगळं जेबमध्ये. सन्माननीय सर्व सदस्यांना विनंती आहे, विषयावर बोला. आपण विषयांतर करताय. ज्या विषयावर चर्चा व्हायची आहे ती लोक इथं प्रतीक्षेत आहेत निर्णयासाठी, त्याच्यामुळे आपण विषयावर बोलू. आम्ही त्यांच्या 100% पाठीशी आहोत.
एक लक्षात घ्या. पण त्यांना आता त्यांच्या आयुष्याची वाट लागलेली आहे. गेल्या 15 वर्षात त्यांना परमनंट करण्याची भाषा करा. का परमनंट दिलेला शब्द पाळत नाहीत? मग आज तुटपुंजा पगार देऊन त्यांचे जर भलावण करत असाल तर कशासाठी? परमनंट करा. आमची मागणी आहे शिवसेनेची की त्यांना परमनंट करा. तुम्ही ठराव करून पाठवा. युडी मधून पास करायची आमची जबाबदारी आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब पूर्णपणे कामगारांच्या पाठीशी आहेत. पूर्णपणे. नुसते फक्त निवडणुकापुरता आम्ही नाही करत. एकनाथ शिंदे हे 24 आवर्स काम करणारा माणूस आहे. कार्यकर्ता माणूस आहे तो. सन्माननीय सदस्य, आपण भाषण नका करू, विषयावर बोला. अरे मॅडम, तुमचे प्रश्न युडीकडेच जातील. हा प्रस्ताव झाल्यानंतर तुम्हाला कळेल काय शॉक लागलाय तो. का हो सभागृह नेते? लागलाय. अहो युडी काय आहे हा आता ही सभा हा प्रस्ताव झाल्यानंतर शॉक लागेल ना तुम्हाला. आणखीन खूप शॉक लागायचे. सूरज असं करून नाही चालत. बघा त्यांचा अपमान होतोय. असं म्हणजे काय? असं काय? अरे एक लक्षात घ्या, मी जर गैर बोलत असेल अख्खं सभागृह माझ्या अंगावर येईल. अख्खं सभागृह अंगावर येईल. वा वा वा. हा हे बरोबर आहे. कारण एवढाच अधिकार आहे तुम्हाला. बोलण्याचा अधिकार कुठे आहे? फक्त हे याच्या पलीकडे काय? अरे वन मॅन बॅटिंग चालू आहे. ओ मॅडम, तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. ओनली वन सागर नाईक. हा सागर नाईक आगे बढ़ो. विजय असो. कसं आहे परत नका. त्यांनी आयुष्यभर गल्ला फाटेपर्यंत फक्त असं केलं. आज आलंच सभागृहात आलं. अरे सन्माननीय नखाते साहेब, त्यांचं पूर्ण होऊ द्या, नंतर मी देते. अच्छा बोला. ठीक आहे बोला. हो मग बोला नखाते साहेब. साहेब, आपण एखाद्या सदस्याचं नाव घेऊन बोलू शकत नाही. आपण एखाद्या सदस्याला पर्सनली काही बोलू शकत नाही. आपण एखाद्या यांना बाकीच्या गोष्टी माहिती नाही. मला काही बोलायचं नाही. पण हे जे चाललंय याचा अर्थ असं होतो वरंदकर साहेब, हा प्रस्ताव म्हणजे तमाशा आहे. सन्माननीय सदस्य, मॅडम माझं ऐकू द्या. मग त्यांना काय बोलायचं मागे घ्यायला सांगा. वापरतोय मी चुकीचं बोललेलो नाही. चुकीचं बोललोय मी. प्रस्तावाबद्दल मी बोललेलो नाही. आज मला काहीतरी जास्त बोलता येतं हे दाखवायचा प्रयत्न चाललाय. उद्या आणि याच्यासाठी चाललंय. मॅडम काय चाललंय? या कामगारांचा भविष्याचा प्रश्न आहे. नाही केलं नाही मला. या सभागृहामध्ये आलेले नगरसेवक यांची संख्या सांगते कोणाचा जय जयकार इथे करायचा. अरे नाईक साहेबांच्या विचाराचे नगरसेवक इथं तुल्यबळ आहेत. त्यामुळे नव्या मुंबईच्या नागरिकांना चांगली माहिती आहे की या नव्या मुंबईचं नेतृत्व हे लक्षात घ्या. आमचं पाणी गेलं. सन्माननीय सदस्य शांत बसा. त्यापेक्षा आमचं पाणी पुढे गेलं. सन्माननीय सदस्य आपण बसा. सन्माननीय हळदणकर साहेब बसा. नखाते साहेब बसा. आपण पाटील साहेब बोला. पण महापौर महोदया,
ह्या प्रस्तावाच्या अनुषंगानं सागर नाईक साहेबांनी, सभागृह नेत्यांनी त्या ठिकाणी अगदीच काय नाही झालं तर समान काम समान वेतन असं शेवटच्या लाईनमध्ये आलेलं आहे. म्हणजे परमनंट करता नाही आलं तर निदान त्यांना पगार तरी वाढवण्यात यावा किंवा त्यांची वेतन श्रेणीप्रमाणे देण्यात यावा. आता कायद्याने वेतन श्रेणी द्यावी की न द्यावी हा आयुक्तांचा अधिकार आहे आणि त्या दृष्टीनं 4 डॉक्टर्सना आपण वेतन श्रेणी दिलेली आहे, ती लागू झाली की नाही मला माहीत नाही. त्यामुळं या लोकांना वेतन श्रेणीमध्ये आणता येईल किंवा काय ते सागर नाईक साहेबच सांगू शकतील, कारण त्यांच्याकडं वकिलांचा संच आहे आणि खूप सुंदर प्रस्ताव आहे, खरंच सुंदर आहे. सगळं वाचल्यानंतर कायदेशीर अगदी सगळं हे आहे. त्याच्यामध्ये 51(4) अन्वये त्या ठिकाणी पद्मश्री शासनाची पूर्व मान्यता घेणं आवश्यक आहे या प्रस्तावात. बरोबर ना साहेब? तुमच्याच प्रस्तावाचं वाचतं, तो माझं नाही वाचत. कलम 51(4) मध्ये नमूद केल्याप्रमाणे नवीन पदनिर्मिती शासनाची पूर्व मान्यता आवश्यक आहे. तथापि सदर प्रकरणात महापालिकेचा उद्देश नवीन पदनिर्मिती नसून विद्यमान मंजूर पदसंख्येचा पुनर्विचार करून पोस्ट रॅशनलायझेशन त्या पदावर प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करणे आहे आणि त्यामुळे ही कारवाई नवीन पदनिर्मिती या संकल्पनेत मोडत नाही. बरोबर. तर ती विद्यमान प्रशासकीय संरचनेचे तर्कसंगत पुनर्संतुलन आहे असे सभागृहाने स्पष्टपणे नोंदवणे आवश्यक आहे. खूप छान लिहिलेलं आहे, परंतु ह्या अख्ख्या प्रस्तावामध्ये कुठेही ह्या कामगारांना परमनंट करा, कायमस्वरूपी करा अशी कुठेही याच्यामध्ये वाच्यता नाही. त्यांना फक्त आमच्या मराठी भाषेत दिरक्या वाढवायच्या, पैसे आगरी भाषेत, मी आगरी आहे. तेव्हा महापौर महोदया, मी ह्या प्रस्तावाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी मी एक सूचना करतो की आपण ह्या कंत्राटी कामगारांना ठोक बांधणवर जे लोक आहेत त्या लोकांना कायमस्वरूपी ह्या महापालिकेमध्ये परमनंट करावं अशी मी या ठिकाणी सभागृहामध्ये सूचना मांडत आहे. महापौरमध्ये सन्माननीय शिवराम पाटील साहेबांनी मांडलेली सूचनेस मी अनुमोदन देत आहे. महापौर मॅडम, पॉइंट ऑफ ऑर्डर, ॲडव्होकेट मॅडम. बोला गौते मॅडम. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सर्व सभागृह, सन्माननीय सर्व अधिकारी, पत्रकार बंधू आणि प्रेक्षकगृहातील प्रेक्षक, सन्माननीय महापौर मॅडम, मी आपल्याला विनंती करते की हा जो प्रस्ताव आहे तो जरा मी सुरुवातीचा आहे तो वाचते. माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या दिनांक 10 डिसेंबर 2025च्या आदेशाच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेतील दीर्घकाळापासून कार्यरत कर्मचाऱ्यांचे समायोजन ब्रॅकेटमध्ये ॲब्झॉर्प्शन, पदसंख्या पुनर्रचना, पोस्ट रॅशनलायझेशन, उपलब्ध मंजूर पदावर एकत्रित अंमलबजावणी, आवश्यकतेनुसार पदसंख्या वाढ तसेच अंतिम कारवाई पूर्ण होईपर्यंत संबंधितांना कार्यानुरूप वेतन श्रेणी अंतिम स्वरूपात लागू करण्याबाबत. आत्ताच माझे सहकारी पाटील साहेब यांनी म्हटलं की तुम्ही त्यांना परमनंट करणार नाही, तर यामध्ये मुद्दाम मी प्रस्ताव वाचला मॅडम, सागर नाईक साहेबांनी वाचलेला असताना सुद्धा वाचला. समायोजन या शब्दाचा अर्थ काय होतो हा सभागृहाला सांगण्यात येण्यात यावा, कारण मागच्या वेळेला आपण शिक्षण मंडळाचा जो विषय आला होता, इंग्लिश शाळा करायच्या, मराठी माध्यम इंग्लिश माध्यम, त्यामध्ये मराठी माध्यमातल्या मुलांना किंवा इंग्रजी माध्यमातल्या मुलांना मराठी स्पष्ट काही शब्द अर्थ नाही कळत. त्यामुळे समायोजन हा शब्द इथे लिहिलेला आहे, तर समायोजन या शब्दाचा
अर्थ सांगण्यात यावा किंवा ज्याप्रमाणे मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम हे आपण सगळ्यांना दिलं त्याचप्रमाणे एक मराठी डिक्शनरी सर्व सदस्यांना वाटण्यात यावी, जेणेकरून प्रत्येक शब्दाचा अर्थ सर्व सदस्यांना कळेल, म्हणजे कुठेही संशय या बाबतीत राहणार नाही. आणि दुसरी एक गोष्ट, मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. हा मराठी शाळेत मी शिकलेली आहे, मी मराठी शाळेतूनच शिकलेली आहे आणि मराठी शाळेतनं शिकूनही मी LLM पण केले, नुसतं LLB नाही केले, LLM पण केले आणि कोर्टामध्ये प्रॅक्टिस पण करते. मला गर्व आहे मी मराठी शाळेतनं शिकले. पण भविष्याची गरज इंग्रजी पण आहे आणि हा विषय डायव्हर्ट करण्याचा नाही, हा परमनंटचा अर्थ, कारण सभागृहाच्या वरती प्रेक्षकगृहामध्ये बरेच कर्मचारी ह्या विषयाची वाट बघतायत, ज्याची खरंच नितांत गरज आहे. आणि 2020 ते 2025 कोणतीही महानगरपालिकेमध्ये सत्ता नव्हती, प्रशासकीय अंतर्गत संपूर्ण महानगरपालिकेचा कारभार चालू होता आणि 2015 ते 2020 पर्यंत जरी महापौर आमचा होता तरी सुद्धा महाराष्ट्रातली जी सत्ता, राज्य सरकारची जी सत्ता होती ती आपली सत्ता नव्हती. ही महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही क्लिअर करा, पॉइंट ऑफ ऑर्डर ही ठराविक ज्या या गोष्टीला आक्षेप होता तो संपूर्ण झाला. हा मग तुम्ही नंतर बोला ना विषयावर. मी माझा विषय मांडलेला आहे, पॉइंट ऑफ ऑर्डर असेल आपण बोलावं, महापौरांनी परवानगी दिली मॅडम, असेल तर मला माझं काही तुम्ही म्हणणं शिकवून नाही. झालं समायोजन, तर समायोजनाचा अर्थ कोणी सांगायचा? आयुक्त साहेब आपण त्याचं उत्तर देणार आहात किंवा महापौर मध्ये आपण देणार आहात? मॅडम उत्तर माझं कोणी बोलणं द्यायचं? झाल्यावर द्यावं, कारण मी माझं बोलणं कंप्लीट पॉइंट ऑफ ऑर्डर घेतली, समायोजन ह्या शब्दावर घेतली तर मला सांगावं, मला समायोजन म्हणजे काय मला नाही कळत. म्हणूनच मी म्हटलं डिक्शनरी वाटा माळवाट. मॅडम आपण LLM शिकलात त्याच्यामुळे आपणच सांगितलेलं बरं होईल. समायोजन मला जे काय, कळलं ते मी कोणाचं सांगितलं समायोजन करायचं आहे? मला जे कळालं, मी जेवढी शिकली मराठी माझ्यावर माध्यमातून point of order तेवढं केलेली मी आहे. सांगितलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी बोलते आणि मला नाही वाटत की याच्यात पॉइंट ऑफ ऑर्डर घेण्यासारखं काही नव्हतं. दुसरी महत्वाची, सन्माननीय सभागृह बसा खाली. माझी सभाध्यक्ष महोदयांना विनंती आहे की या ठिकाणी गंभीर विषय आहे आणि चर्चा कुठे घेऊन जात आहेत. यामध्ये मी सभागृहाला पहिला सांगितलं काय त्रुटी असतील तर त्या ठिकाणी तुम्ही नमूद करा. या विषयावरची जो समोर आपला विषय त्यावर चर्चा झाली पाहिजे. यामध्ये काय राहिलं गेलेलं असेल ते त्याच्यामध्ये भरीव तरतूद केली पाहिजे. पण हा प्रस्ताव आपण आता सुरुवात करतोय, मागे तर टाईम मशीनने आपल्याला जाता येत नाही, पुढेच आपल्याला जायचं आहे. त्यामुळे पुढे जात असताना आपल्याला कडून काही त्या ठिकाणी राहणार नाही आणि जो प्रलंबित न्याय होता तो द्यायसाठी आपल्या सभागृहाची भूमिका राहील. या दृष्टीने आपण चर्चा करावी असं मी सभाध्यक्षांना महोदय करतो. सगळ्यांना चर्चेचा वाव द्यावा, पण ही चर्चा ही मूळ विषयावर व्हावी, इकडच्या नमूद या गोष्टींवर बाबींवर व्हावी. सगळ्यांनी हा ज्यांना कोणाला या लोकांविषयी ही आत्मीयता आहे त्यांनी हा प्रस्ताव वाचला असेल, समजला असेल. त्या ठिकाणी अनेक दिवसाआधी हा सगळ्यांना पोचला देखील आहे. त्यामुळे काय काय नमूद आहे त्या ठिकाणी सगळं आहे. कशा पद्धतीने होईल, शासनाकडे जाऊ, कुठल्या बाबतीत जाऊ ते नमूद आहे. तर त्या दृष्टीने चर्चा झाली पाहिजे अशी माझी विनंती. सन्माननीय सर्व सदस्यांना माझी विनंती आहे, विषय खूप गंभीर आहे त्याच्यामुळे विषयावरच चर्चा करा. आपल्याला काही समजलं नसेल तर तसं मला आपण संबोधून सांगा, मी सचिव मॅडमांकडून त्याचा अर्थ आपल्याला समजावून देईन. नाही, मला आम्हाला कळलंय ते कसं आहे. कोणी शिकवण्याची आवश्यकता मला नाही वाटत. आमचा जो अनुभवाचा तोरा आहे नंतर बोल. की सभागृहात काय होतं, कसं काय करावं हे सर्व समजतं आपल्याला. त्याचं सिरियसनेस घ्यायला पाहिजे, हे 15 वर्षापूर्वी घ्यायला पाहिजे ही गोष्ट वेगळी. परंतु मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की JD साहेब बोलले की त्यावेळेला आमचं सरकार नव्हतं. बघा महापौर महोदया, सभागृहाने एकदा जो निर्णय घेतला जातो त्याचा पाठपुरावा माननीय आयुक्तांच्या माध्यमातून करावा लागतो. सरकारमध्ये मी उद्या जाऊन हा प्रस्ताव घेऊन आदरणीय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांकडे बसतो ते होणार नाही. त्यासाठी सभागृहाचा निर्णय हा माननीय आयुक्तांनी शासनाला कळवायचा असतो. याच्यामध्ये तर स्पष्ट लिहिले शासनाची परवानगी
घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही आपल्याला विनंती करतोय की आपण निर्णय नुसता पगारवाढीचा नाही, आपण कायमस्वरूपी करण्याचा घ्या आणि तो प्रस्ताव माननीय आयुक्तांच्या माध्यमातून शासनाकडे जाऊ द्या. अहो सरकार आपलं आहे, त्याच्यामध्ये देवा बाप्पा आहे काय देवा भाऊ आहेत, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, माननीय नाईक साहेब आहेत. मुख्यमंत्र्यांचा अपमान करता तुम्ही. सन्माननीय सदस्य माझा आपण शब्द आपण एखाद्या या महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचा अपमान करता आपण तुम्ही. अपमान करताय. मुख्यमंत्र्यांचा अपमान सन्माननीय करता सदस्य तुम्ही. आपण या एका सन्माननीय सदस्य आपण आपले शब्द मागे घ्या. सन्माननीय सदस्य आपण नावाचा उच्चार चुकीच्या पद्धतीने करताय. सन्माननीय सदस्य आपण एखाद्या प्रतिष्ठित सदस्याचं नाव जाणून बुजून चुकीचं करताय, त्याच्यामुळे आपण याच्यासाठी आपण या आपले शब्द मागे घ्यावे. सन्माननीय सदस्य इथं आपण मुख्यमंत्री साहेबांचा अपमान करताय, आपण आपले शब्द मागे घ्यावे. सन्माननीय सर्व सदस्यांना माझी विनंती, आपण बसून घ्या. सन्माननीय सर्व सदस्यांना माझी विनंती, आपण बसून घ्या. माफी मागतो. हा आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा मान सन्मान करणारे माणसं आहोत. सन्माननीय शिवराम पाटील साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे हे फेविकॉल आहे, कोणी असं समजू नका. सन्माननीय शिवराम पाटील साहेब आपण सन्माननीय सदस्य आपण शांत राहा. शिवराम पाटील साहेब आपण ज्येष्ठ सदस्य आहात, ह्याच्या पुढे कुठल्याही सदस्याचा असा अवमान होणार नाही असे आपण वक्तव्य करू नका, नाहीतर मला आपल्याला ह्या सभेमधून निलंबित करण्यात येईल. आपण कुठल्याही सदस्याचा असा अपमान परत झाला पाहिजे. आपण विषयावर बोला, उगाच अवांतर भाषण करू नका. तर माझी अशी मागणी आहे, मी जो प्रस्ताव या ठिकाणी टाकलेला आहे की त्यांना नुसती पगारवाढ करून न देता आपण त्या सर्व कंत्राटी कामगारांना, मग त्यामध्ये सफाई कामगार असतील, गार्डन मधले कामगार असतील, पाणी पुरवठा मधले कामगार असतील, त्या सर्वांना परमनंट करावं असं मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. सन्माननीय गवते मॅडम बोलतील. सन्माननीय गवते मॅडम बोल. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय सर्व आयुक्त साहेब, सन्माननीय सर्व सभागृह, अधिकारी वर्ग, प्रेक्षकगृह आणि पत्रकार बंधू. मॅडम, हा जो विषय आहे, विषय क्रमांक 1 सागर नाईक साहेबांनी जो मांडला आहे, त्यामध्ये माझी अशी सूचना आहे की यामध्ये असं मेन्शन केलं आहे की 10 ते 16 वर्ष ज्यांना महानगरपालिकेमध्ये काम करून झालेलं आहे अशा लोकांचे समायोजन करण्यात येणार आहे माझ्या माहितीस्तव, म्हणजे ज्याप्रमाणे ठरावामध्ये दिले. तर माझी सूचना मॅडम अशी आहे की यामध्ये 10 ते 16 वर्ष न करता त्याची कालावधी थोडासा कमी करण्यात यावं. 5 वर्ष ॲटलिस्ट ज्याचं काम करून झालेलं आहे, 5 वर्षाखालच्या लोकांचं नको, 5 वर्षाच्या वरची जी लोकं आहेत ज्यांनी महानगरपालिकेसाठी आपल्या आयुष्याची 5 वर्ष खर्चिक केलेली आहेत, तर त्यावरच्या सगळ्या लोकांचा विचार करण्यात यावा. 2020च्या अगोदरचे या सर्वांचा विचार करण्यात यावा. त्याशिवाय जे मॅडम अनुमोदन द्या. मी उपसूचना मांडत आहे. गवते मॅडमनी जे सूचना मांडले त्याला मी अनुमोदन देते. उपसूचना सुधारणा केली त्यांना मी अनुमोदन दिले. दुसरी असा माझा विषय आहे की मॅडम, आपले जे शिक्षक आहेत, तर जे 2020 नंतर कर्मचारी कामाला लागेल, यापूर्वी सुद्धा आपण त्यांना काय करायचो, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे शाळेमध्ये असणारे सफाई कर्मचारी असतील किंवा माननीय आयुक्त साहेब,
कर्मचारी असतील त्यांना आपण काय करतो, जसं शाळेला सुट्टी लागते तर सुट्टी लागल्यानंतर दिवाळीची सुट्टी असेल, गणपतीच्या सुट्ट्या असतील किंवा शनिवार रविवार जे काही असेल, मे महिन्याची सुट्टी असेल ती आपण त्यांना भरून देत नाही. एक तर त्यांची सॅलरी फार कमी आहे आणि त्यात तुम्ही त्यांच्या जर सुट्ट्या मायनस केल्या तर त्याचा पगार त्यांना मिळत नाही आणि त्यामुळे घर चालवणं फार कठीण असतं. साहेब आपणच मॅडम आपण विचार करावा की 20,000 ते 18,000 त्यांचा पगार आहे. त्या पगारामध्ये सुद्धा तुम्ही सुट्ट्या कापल्या म्हणजे दर महिन्याच्या तुम्ही 4 सुट्ट्या जर मायनस केल्या तर त्यांच्या हातामध्ये किती पडणार आहे. कधीतरी त्यांच्या घरामध्ये काहीतरी आजार पण येतं, काहीतरी येतं. ह्या सगळ्यामध्ये ह्या गोष्टी लागू करू नये. म्हणजे ज्या सुट्ट्या आहेत ते त्यांना जसे बाकीच्या कर्मचाऱ्यांना जे आपले वॉचमेन्स आहेत किंवा बाकी इतर कर्मचारी आहेत त्यांना सरसकट मिळतो तर तो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत त्यांनाही तसंच द्यावं. दुसरी एक माझी सूचना अशी आहे मॅडम की जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना जनगणना असेल किंवा दुसरं इतर कोणतं काम, आता कोरोनामध्ये काम होतं तर सगळे पेशंट मोजायचं काम, बघायचं काम हे सुद्धा त्यांना दिलं. म्हणजे इतर शिक्षण सोडून इतर कामं ही शिक्षकांना दिली जातात. तर शिक्षणामध्ये जर तुम्ही त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट केली तर ते मुलांना शिकवणार कधी. एक तर शाळेचे तास आपले मोजके असतात, 4-4.5 तास त्यांना मिळतात शिक्षकांना महापालिकेचे शिकवायला. आपल्या शाळेमध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना ट्युशन्स लावणं परवडत नाही. जर शिक्षकांनाही तुम्ही इतर कामं दिली शिक्षण सोडून तर त्यांना तेवढा वेळ पुरेसा होत नाही, मुलांना प्रॉपर शिकवता येत नाही. तर माझी ही विनंती होती की शिक्षकांना इतर कामं जी असतील ती देऊ नये. आणि हा आपण जो ठराव घेतलेला आहे सागर नाईक साहेबांनी जो मांडलेला आहे तो खूप सुंदर ठराव आहे. ह्याबद्दल संपूर्ण सभागृह जे आजी असतील, माजी असतील, सर्वच जण यासाठी प्रयत्न करत होते की सर्व कर्मचारी जे महापालिका हद्दीमध्ये राहतात किंवा महापालिकेत काम करतात ते कसेही करून परमनंट व्हावे. आणि हा खूप सुंदर प्रस्ताव आहे. याला मला वाटतं कोणाचा विरोध नसेल. आता शिक्षकांचा विषय सुद्धा बरीच 3 वर्ष झाले पेंडिंग आहे परमनंट करण्याचा. आता कुठे आहे ते सागर नाईक सूरज पाटील साहेबांनी सांगितलं. त्याचप्रमाणे परिवहनचा सुद्धा विषय कोर्टामध्ये प्रलंबित आहे. तर असे विषय कुठेतरी हा विषय घेतल्यामुळे थांबतील आणि त्यांच्याही घराला आधार होईल. तर हा सुंदर प्रस्ताव सभागृहासमोर मांडला त्याबद्दल मी मनापासून सागर नाईक साहेबांचे धन्यवाद मानते आणि मी सांगितलेल्या सूचना यांचा कुठेतरी विचार करण्यात येईल अशी अपेक्षा बाळगते. धन्यवाद. भोईर साहेब बोला. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह नेते, सन्माननीय स्थायी समिती सभापती, सन्माननीय विरोधी पक्ष नेते, सर्व सन्माननीय सदस्य, सन्माननीय अधिकारी वर्ग, सन्माननीय पत्रकार बंधू, या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाच्या निरीक्षणाच्या अनुषंगातून सभागृह नेते सागर नाईक साहेब यांनी कामगारांचं समायोजन करावं, टप्प्याटप्प्याने ती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आणि त्या अनुषंगातून त्यांना तिथपर्यंत वेतन श्रेणी लागू करावी अशा प्रकारचा प्रस्ताव या ठिकाणी त्यांनी आणलेला आहे. आणि प्रस्तावाची भूमिका मांडताना त्यांनी एक वाक्याचा उल्लेख केला की भारतीय जनता पक्षाच्या तर्फे आणि सभागृहाच्या वतीने त्यांचा पूर्ण त्या प्रस्तावाला पाठिंबा आहे. या ठिकाणी आम्ही सांगतो की शिवसेनेच्या वतीने सुद्धा या प्रस्तावाला पूर्ण पाठिंबा आहे. कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव नाकारायचा किंवा त्याच्यामध्ये काहीतरी खो घालायचा असा कुठल्याही प्रकारचा उद्देश नाही या ठिकाणी. परंतु वस्तुस्थिती वर्षानुवर्ष जेव्हा ती अशीच पडून राहते त्यामुळे त्या ठिकाणी ती भावना, एखादी भावना असते ती त्या विषयावर बोलायला आपल्याला त्या ठिकाणी इच्छा प्रकट होते आणि भावनेच्या याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी बोलतो. आणि या ठिकाणी खरं म्हणजे ते जर कर्मचारी हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी जे 34 कर्मचारी आहेत त्या ठिकाणी आरोग्य सेवेचे आहेत
हे सर्वजण हायकोर्टामध्ये गेले. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी त्यांना का जावं लागलं हायकोर्टामध्ये, आणि त्याच्यानंतर आपल्याला आता ही अंतरिम वेतन श्रेणी त्या ठिकाणी लागू करण्याचं आपल्याला सुचलेलं आहे. परंतु त्यांनी ते ज्यावेळेस या महानगरपालिकेमध्ये भरती झाले, मला आपल्या माध्यमातून माननीय आयुक्तांना किंवा सभागृहात सुद्धा विचारायचं आहे की या ठिकाणी जेव्हा 2009ला ते या ठिकाणी या सभागृहामध्ये महानगरपालिकेच्या शेअरमध्ये आले, ते रितसर महानगरपालिकेने त्या ठिकाणी त्यांची पेपरमध्ये ॲड दिलेली होती, प्रसिद्धी दिलेली होती. त्यांच्या सेवेच्या संपूर्णपणे अटी शर्ती त्या ठिकाणी दिलेल्या होत्या. त्यांच्या अर्हता ज्या काय असतील त्या दिलेल्या होत्या आणि त्यानुसार त्यांना महानगरपालिकेमध्ये सेवेमध्ये ठोक मानधनाच्या अनुषंगातून त्या ठिकाणी घेतलं गेलं. परंतु 2009 ते 2025 आता 26 सुरू झालेलं आहे, म्हणजे सोडून द्या. ह्या ज्या 16 वर्षामध्ये त्या ठिकाणी आपला महानगरपालिकेचा आकृतीबंध जो आहे त्या ठिकाणी, त्या आकृतीबंधानुसार त्या ठिकाणी ह्या जागा मंजूर झालेल्या होत्या की नाहीत, हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि मंजूर असतील तर मग ह्या संपूर्णपणे कामगारांना आजपर्यंत गेली 10 वर्ष त्या ठिकाणी का ठोक मानधनावर ठेवलं गेलं. आज शासनाच्या धोरणानुसार त्या ठिकाणी जेव्हा एखादी नवीन पदभरती निर्माण होते तेव्हा त्या पदभरतीची अर्हता ही नव्याने त्या ठिकाणी लागू होते. त्या ठिकाणी त्या 15 वर्षापूर्वीची अर्हता त्या ठिकाणी तीच असेल याची काही शाश्वती नसते. आणि मग आज या ठिकाणी त्यांची वयाची मर्यादा जी आहे ती ओलांडून गेलेली, आणि ओलांडून गेल्यामुळे आपल्याला ही जेव्हा पदभरतीची आपण मागणी करतो तेव्हा तशा प्रकारच्या त्यामध्ये संपूर्णपणे त्या ठिकाणी शासनाकडे तशा प्रकारची मागणी करावी लागेल. वयाच्या अटी असतील, त्या ठिकाणी त्यांची शैक्षणिक अर्हता असतील, ह्या सर्व त्या ठिकाणी मागणी करावी लागणार आहे. आणि मागणी करताना ती पदांची निर्मिती, मग जर आयुक्तांनी याबाबतीत भूमिका स्पष्ट करावी की त्या पदांची निर्मिती झालेली आहे की नाही. आकृतीबंधात त्या ठिकाणी 2021चा जो आकृतीबंध आहे त्यामध्ये मला वाटतं त्या 34 कामगारांची पदांची मंजुरी आहे, त्याबद्दल स्पष्टता द्यावी. आणि जर असं असेल आणि एवढी आवश्यकता असते की आपण त्यांचं वर्षानुवर्ष त्यांची सेवा घेतो, रिटायरमेंट काही कामगारांची तर जवळपास रिटायरमेंटला येतात, वय 50 क्रॉस व्हायला आली काही जणांची, असं आहे 50 क्रॉस व्हायला आली, तर त्यांच्या सेवेला अशा प्रकारची बघा सरकार कोणाचं होतं हे सरकार, आता हे सरकारवर बोलण्यात विषय राहिला नाही. अध्यक्ष महोदया, सरकार इकडून असं इकडे, इकडून असं इकडे, हे सगळं घरसाहेब इकडे होते, आम्ही तिकडे, आपण इकडे होतो, आता घरसाहेब तिकडे आहेत, परत तिकडचे इकडे, इकडचे इकडे, त्यामुळे हे होत राहणार आहे. त्यामुळे मी कुठल्या घरसाहेब बरोबर की नाही, त्यामुळे मी काय कोणाला तो सरकारला विशिष्ट व्यक्तीचा दोष अशातलं भावना नाही या ठिकाणी. पण याच्यामध्ये चूक कोणाची आहे, मग महानगरपालिकेची चूक आहे, सभागृहाची चूक आहे की शासनाची चूक आहे. वेळोवेळी त्यांना जर त्या माध्यमातून पाहिलं गेलं असतं, मग ते शिक्षक असतील, आज सफाई कामगार 5-6 हजार किती आहेत, त्यांना समान काम समान वेतन, त्याची चौकशी समिती नेमली होती ह्या आता 2024 मध्ये, मला वाटतं 25ला, आयुक्त साहेब बरोबर असेल ना, समिती नेमली होती. त्या समितीचा रिपोर्ट काय आला. कामगार म्हणून जेव्हा आपण त्यांच्याकडे पाहतो, महानगरपालिकेचे सेवा देणारे कामगार असतात, ते कुठले असतात, आस्थापनामध्ये कामगार, मग या मुख्यालयातल्या असू द्या, वॉर्ड ऑफिस मधले असू द्या, सफाई कामगार असू द्या, आरोग्य सेवेमधले असू द्या. परंतु कधीतरी आपण सकारात्मक दृष्टीने त्यांच्याकडे पाहणार आहोत की नाही, की वर्षानुवर्ष त्यांना कायम करणार म्हणून ठोस निर्णय व्हायला पाहिजे आणि तो घ्यावा सभागृहाने. जो काय असेल तो ठोस निर्णय त्या अनुषंगातून जी काय त्याच्यामध्ये अर्थ असेल ते आपण तयार करावं मान आणि त्याचा निर्णय घ्यावा. वेतन श्रेणी त्यांना त्याच्याबद्दल वादच नाही, वाढवण्याबद्दल कोणाचा त्या ठिकाणी विरोध नसेल, परंतु ती अर्हता जी आहे ती त्यांची अर्थाच्या अडचणी त्यांना भविष्यामध्ये यायला नको. आता आपण निर्णय घेणार तेव्हा निर्णय घेताना सुद्धा तो आज हायकोर्टाची जाग आली, हायकोर्टाने चांगलं निरीक्षण नोंदवलेलं आहे. काय नोंदवलेलं आहे,
म्हणजे द वर्क अपियर्स टू बी ऑफ अ perennial character and would continue to be available as long as the corporation exists. दीर्घकाल एवढी सेवा देतात, बरोबर की नाही? मग दीर्घकाल सेवा देताना आपण काय इथे यायचं जायचं नुसतं माझ्या विभागातलं काय काम आहे, गटरचं काम आहे, हे काम आहे, हे बघून जायचं का? त्यांचा कधीतरी विचार सभागृहाने एकदम ठोस याच्यात घेतला पाहिजे, शासनाने घेतला पाहिजे, प्रशासनाने घेतला पाहिजे ना, की नाही घ्यायचा? आणि ते वेळोवेळी काय ना काय अडचणी काय ना कोणाच्या माध्यमातून येत असतील, त्यामुळे त्या लोकांची सेवा आज पूर्ण व्हायला आली आणि आपण त्यांना अजून परमनंट करत नाही. म्हणजे ही खरं म्हणजे आपल्याला शोभनीय नाही, गोष्ट अशोभनीय आहे या सभागृहाला. आणि त्याच्याबद्दल दुसरं बघा, आता दीज एम्प्लॉईज वर्किंग ऑन दी कोर ऍक्टिव्हिटीज ऑफ द कॉर्पोरेशन फॉर डिकेड्स, काय शब्द वापरला? फॉर डिकेड्स, 10 वर्षाचा कालावधी. म्हणजे हे कोर्टाला मान्य, कोर्टाला बोलावं लागते आणि आपल्याला मग जाग आली आणि आपण त्या ठिकाणी हे करतोय. त्यावेळा माझी विनंती आहे की हे सर्व करताना जे काही नियम अधिनियम 51 नुसार पदभरती असेल, जे काही निर्मिती असेल, हे असेल, अर्थ असेल, ह्या सर्व पाहाव्या आणि एकदाचा ठोस निर्णय घेऊन मग ते सर्व कामगार परमनंट करायचे असतील, आमचा कोणाचा विरोध नाही नसणार. कुठल्याही कामगाराला महापालिका सेवेमध्ये कायम करण्यासाठी कोणी आमचा विरोध नाही, या ठिकाणी स्पष्ट भूमिका करतो. आणि वेतन श्रेणीला सुद्धा आमची भूमिका नाही. फक्त वेतन श्रेणी देताना जो काय आर्थिक आहे ते स्थायी समिती आणि आयुक्त साहेब यांनी बघून घ्यावं, कारण आम्हाला त्यातलं फार कळत नाही म्हणून सांगतो. तर त्यामुळे आमची विनंती आहे की पुढे तरी या कामगारांची अवहेलना होणार नाही आणि त्यांच्या आयुष्याची जी काही शिदोरी आहे ती त्यांना काय मिळून एक शेवटचा आनंद त्यांना शेवटला मिळून जावा, एवढीच अपेक्षा. धन्यवाद. सन्माननीय सदस्य देसाईजी. धन्यवाद मॅडम. मला वाटलं आज काय आम्हाला वेळ मिळणार नाही, पण तुम्ही वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. माननीय महापौर मॅडम, मान्य आयुक्त, महापौर साहेब, सभागृह नेते आणि विरोधी पक्ष नेते, कामगारांसाठी जो ठराव आला आहे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. मी बोलल्याप्रमाणे काही चांगले ठराव येतील, त्याला नक्कीच सागर नाईक साहेब आमचा पाठिंबा असेल. परंतु जे काही निर्णय असतील ते तुम्ही सर्वानुमते घ्या, आम्हाला त्याचा नक्कीच अभिमान आहे. हा निर्णय खरोखर खूप छान आहे, परंतु तो घेत असताना फक्त ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांचाच विचार न करता की सर्व कामगारांचा विचार करावा. आज जर नवी मुंबई महापालिकेमध्ये जवळपास 8000 कंत्राटी कामगार काम करतात साहेब, आणि त्या कंत्राटी कामगारांना जो वेतन मिळतं ते अत्यंत कमी असतं. 2016 ते 2018 या 2 वर्षामध्ये किमान वेतन कायदा आला, परंतु त्यातला जो त्यांना लाभ व्हायला पाहिजे होता तो लाभ झाला नाही. तो लाभ केव्हा झाला साहेब की 2019 साली ज्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार सेनेने आम्ही आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर अमित साहेब ठाकरे हे स्वतः रामास्वामी साहेब तेव्हा आयुक्त साहेब होते, त्यावेळी आम्ही तिथे आलो, त्यांच्याकडे तो प्रस्ताव मांडला, सर्व कामगारांना घेऊन आंदोलन केलं. त्याच्यानंतर 140 करोड रुपये हे कामगारांना मिळाले आणि ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं यश होतं, त्याचा मी एक साक्षीदार आहे. सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की ज्यावेळी आपण कामगारांचा विषय घेतो, मुंबई महापालिकेने, माझं म्हणणं आहे ठोक मानधनावेळी कामगार खरोखर झालं पाहिजे, सर्वांना परमनंट केलं पाहिजे, एक कालखंड ठरवला पाहिजे. माझं तर मत आहे 5 वर्षामध्ये एक ठराविक अशी जसे जसे सिनियर लोक आहेत त्या पद्धतीने 5 वर्षात सर्व कामगारांना परमनंट करा, असा माझी एक उपसूचना असणार आहे. त्याला कारण असं आहे की 25-25 वर्ष 30-30 वर्ष सफाई कामगारांनी आपलं योगदान दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला विविध असे पुरस्कार मिळालेले आहेत. परंतु त्या सफाई कामगारांच्या बाबतीत आपलं कुठल्याही प्रकारचं धोरण ह्याच्यामध्ये दिसत नाही. माझं मत आहे जसा तुम्ही ठराव आणलेला आहे ठोक मानधन आहे, सफाई कामगारांना तरी किमान ह्याच्यामध्ये सामील करावं आणि 25-25 30-30 वर्ष त्यांनी सेवा दिलेली आहे अशा कामगारांना सुद्धा ह्याच्यामध्ये विचार करावा आणि सर्व कामगारांसाठी समान काम समान वेतन करावे. कारण एक UD मधून लेटर होतं, आयुक्त साहेबांना लेटर आलेलं आहे 12 ऑगस्ट 2021 साली.
2024 साली लेटर आलेलं आहे. त्याच्यामध्ये आयुक्त साहेब असं लिहिलेलं आहे UD कडून की नवी मुंबई महापालिकेमध्ये ठेकेदारांमार्फत कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन लागू करण्याबाबत त्याच्यामध्ये त्यांनी असं अवलोकन केलेलं आहे, सदर प्रकरणी शासन मान्यतेने आपणास कळविण्यात येते की सदर प्रकरणी अधिनियमातील तरतुदी प्रचलित नियमानुसार तसेच सदर प्रस्तावासाठी शासनाकडून निधीची उपलब्धता करून दिली जाणार नसल्याने आयुक्त नवी मुंबई महापालिका यांनी महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून आपल्या स्तरावर ती कारवाई करावी. याला म्हणजे माझं म्हणणं असं आहे की जर आपल्याकडे बजेट असेल तर नक्की आपण ह्या कामगारांना सुद्धा समान काम समान वेतन या विषयावर सामील करून घ्यावं. धन्यवाद. हलदनकर साहेब सूचना मांडली, त्यांना अनुमोदन देत आहे. सभागृह नेते बोला. मला फक्त बोलणं आहे की जेव्हा 58चं 60 करायचं झालं तेव्हा ठोक मानधनांना परमनंट करायचा विषयावर चर्चा चालू आहे. आता ठोक मानधनांना परमनंट करायचा विषय आला तर आता कंत्राटी कामगारांना परमनंट करण्याचा म्हणजे ठेकेदार पद्धतीने कोणी चिंता करू नका, त्यांचा देखील पगारवाढीचा प्रस्ताव लवकर आम्ही आणू. आणि फक्त काय सफाई कामगार नाही, कॉन्ट्रॅक्टवरती असलेले सर्व कामगारांना न्याय देणं, आशा वर्कर देखील त्यांच्यासाठी जे जे काम सेवा देतात त्यांना न्याय देण्याचा प्रस्ताव लवकर या महासभेत होईल. माझी विनंती आहे सभाध्यक्षांना की आता जो ठराव आहे या बाबतीत चर्चा करावी, जो काही करायचा आहे तो आपण त्या ठिकाणी करावी. आणि या विषयासंबंधी कोणाला जर बोलायचं नसेल तर त्या ठिकाणी तसं विचारावं तसं त्यांना. ठीक आहे. हलदनकर साहेब आपल्याला या विषयावर बोलायचं आहे. माझं नाव घेतो. सन्मान्य महापौर महोदय, सन्मान्य उपमहापौर महोदय, सन्मान्य आयुक्त महोदय, सन्मान्य सचिव महोदय, सर्व सन्मान्य अधिकारी वर्ग, नगरसेवक नगरसेविका, पत्रकार बंधू आणि प्रेक्षकगृहातील प्रेक्षक बंधूंनो, सन्मान्य सभागृह नेते सागरजी नाईक साहेब यांनी ठरावाची सूचना मांडली. त्या ठरावाच्या सूचनेच्या अनुषंगानं या ठिकाणी या सभागृहामध्ये ज्येष्ठ नगरसेवक सन्मान्य शिवरामजी पाटील साहेबांनी आणि त्याचबरोबर द्वारकानाथजी भोईर साहेब यांनी जी विस्तृतपणे माहिती या सभागृहात दिली, काही सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहेत. त्या अनुषंगानं त्यांच्यासोबत काही सूचना या ठिकाणी राहिल्या. आणि खरं आहे की नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी हे आपला कणा आहेत आणि या कणा खऱ्या अर्थानं मोडला नाही पाहिजे तर तो उभा राहिला पाहिजे. आणि याकरता हे सभागृह उशिरा का होईना त्यांना या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करतायत. गेली 30 वर्ष प्रामुख्यानं सफाई कामगार असू दे, ठेकेदार पद्धतीवर सर्व कंत्राटी कर्मचारी असू देत, हे या ठिकाणी फार मोठ्या अपेक्षेनं या ठिकाणी वाट पाहत आहेत की आम्ही कधी कायम होऊ. आणि त्याच अनुषंगानं त्यांनी या ठिकाणी रिट पिटिशन सुद्धा दाखल केली होती. आणि त्याच रिट पिटिशनचा अनुषंगानं माननीय उच्च न्यायालयाने एक या ठिकाणी आदेश दिले. 10 डिसेंबर 2025 रोजी या आदेशामध्ये 749 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याचे रेग्युलेशन करण्याचे स्पष्ट निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत. आणि या निरीक्षणामध्ये माननीय उच्च न्यायालयाने असं सुद्धा निर्देश दिलेत की जे कर्मचारी 10 ते 18 वर्षापासून कामावर अर्थात कोर ॲक्टिव्हिटीजमध्ये कार्यरत असल्याने त्यांचे कायमस्वरूपी स्वरूपाचे आहे, त्यामुळे कायम करण्याच्या स्वरूपीचे आहे. पुढील सुनावणी त्यांनी 19 जानेवारी निश्चित केली. त्यामध्ये प्रशासनानं सकारात्मक प्रतिसाद दिला. माननीय आयुक्त महोदय, आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि आपण या सगळ्यांचे महत्वाचे दुवे आहात. आणि आपल्या अनुषंगानं प्रशासनानं कोर्टात आपली बाजू मांडताना या कर्मचाऱ्यांना न्याय द्यायची भूमिका सुद्धा आपण या ठिकाणी मांडलेली आहे. त्यामुळे यानंतर या निर्देशाच्या अनुषंगानं एक आढावा बैठक माननीय निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. 12 फेब्रुवारीला ही मीटिंग संपली आणि या बैठकीला मध्ये महानगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांची भरती सुद्धा आपण या प्रक्रियेमध्ये घेतली होती. आणि माननीय महापौर महोदय त्या 132 पदांसाठी म्हणजे ग्रुप ABC आणि नवीन भरतीची जाहिरात काढून माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने अतिरिक्त पदे निर्माण करण्यासाठी भर दिला जात होता आणि त्याच्यावर सुद्धा स्टे आला.
त्यामुळे आर्थिक तरतूद आपण या ठिकाणी या कंत्राटी कामगारांच्या कायमस्वरूपी करताना काही निर्देश कोर्टाने दिले, त्यामुळे ती आर्थिक तरतूद सुद्धा महत्वाची होती. आणि ही नियोजनाच्या संदर्भातली आर्थिक तरतूद 20,43 लाखाचा भार या ठिकाणी महानगरपालिकेला पडणार आहे असं कोर्टात माननीय आयुक्तांच्या माध्यमातून सादर केला गेला. आणि हा प्रस्ताव या ठिकाणी यासाठीच ठेवावा लागतोय की महानगरपालिका प्रशासनाने आयुक्तांच्या न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र महानगर अधिनियम 1949 मधील कलमानुसार या ठिकाणी महासभेची मंजुरी असणं ही बंधनकारक आहे आणि गरजेची आहे. आणि मला असं वाटतं की ही महासभा याच करता न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्यासाठीच केलेली गेलेली आहे. त्यामुळे कोणी एका व्यक्तीने याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चित स्वरूपात करू नये. ही सभा या सभागृहाच्या बाहेर असणाऱ्या कर्मचारी आतुरतेने पाहत आहेत की खऱ्या अर्थानं त्यांना या ठिकाणी न्याय मिळेल. अनेक पुरस्कार या महानगरपालिकेला याच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मिळालेले आहेत. त्यामुळे हे पुरस्कार स्वीकारताना या कर्मचाऱ्यामुळे मिळालेले आहेत ही भावना सुद्धा या ठिकाणी बोलून दाखवण्याची गरज आहे. आणि हे पुरस्कार आपण स्वीकारतोय, लाखोचे पुरस्कार मिळतोय. ही महानगरपालिका 3ऱ्या क्रमांकावर स्वच्छतेच्या बाबतीत पोहोचते. हे खरं श्रेय निश्चित स्वरूपात या कर्मचाऱ्यांचं आहे, ज्यांनी या कोविडमध्ये सुद्धा चांगलं काम केलेलं आहे. त्या कोविडमध्ये खऱ्या अर्थानं आपलं घरदार वाऱ्यावर सोडून ही मंडळी खऱ्या अर्थानं या ठिकाणी सेवा करत होती. आणि जी स्वतःची नातेवाईक या ठिकाणी काम करण्याला तयार नव्हती, अशा वेळेला आमचे कर्मचारी त्या ठिकाणी पोचत होते. आणि म्हणून अशा या कर्मचाऱ्यांना निश्चित स्वरूपात न्याय या ठिकाणी दिला गेला पाहिजे या मताचा मी सुद्धा आहे आणि आमचं हे सभागृह सुद्धा आहे. त्यामुळे या धोरणात्मक निर्णय या कंत्राटी कामगारांसाठी करणं, पॉलिसी डिसिजन घेणं गरजेचं आहे. आणि ही पॉलिसी डिसिजन या सभागृहात व्हावी याकरता मी काही सूचना या ठिकाणी मी मांडतोय. मला या कर्मचाऱ्यांना कायमच करायचं आहे, हा माझा आवडता विषय आहे. या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याकरता मला वाटत नाही या सभागृहात कोण विरोध करेल. आम्ही त्यांना वेतन वाढीसाठी नाही तर त्यांना कायम करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केले गेले पाहिजेत. आणि तेच प्रयत्न या ठिकाणी या सभागृहाच्या माध्यमातून माननीय उच्च न्यायालयापर्यंत पोहोचले गेले पाहिजेत. आयुक्त महोदय आपल्या माध्यमातून, महापौर महोदय आपल्या माध्यमातून. त्यामुळे काही उपसूचना या सभेत मी मांडू इच्छितो. त्या सूचना अशा आहेत की न्यायालयाने कामाचे स्वरूप शाश्वत किंवा कायमस्वरूपी मानले असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना सेवा शर्तीतील खाली महत्वाचे मुद्दे लागू करावेत असं माझं स्वतःचं मत आहे. आणि द्वारकानाथ भोईर साहेबांनी सुद्धा या आपल्या भाषणामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. सेवेतील सातत्य जर कामगार कायमस्वरूपी करायचे असेल तर या कर्मचाऱ्यांना तात्पुरते किंवा कंत्राटी मानणे चुकीचे ठरते. त्यांच्या मागील सेवेचा कालावधी हा निवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरावा असं या सर्वसाधारण न्यायालयांचे सुद्धा संकेत आहेत. त्यामुळे निवृत्ती वेतन पात्रता पेन्शन नियमानुसार अर्धकारी सेवा क्वालिफिकेशन सर्व्हिसेस मोजताना कामाचे स्वरूप महत्वाचे असते. न्यायालयाने कामाचे स्वरूप ठरले असेल तर तो कालावधी पेन्शनसाठी मोजण्याचे निर्देश सुद्धा न्यायालय देऊ शकते. त्यामुळे समान काम समान वेतन कामाचे स्वरूप कायमस्वरूपी असल्यास या कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांच्या सर्व लाभ अर्थात निवृत्ती वेतनाचं या ठिकाणी त्यांना मिळणं हा त्यांचा हक्क बनतो. त्यामुळे थोडक्यात सांगायचं इतकं आहे की न्यायालयाचा हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या बाजूने मोठा पुरावा म्हणून मानला जातो. या आधारे प्रशासन किंवा सरकारने त्याच्या मागील सेवेची गणना करून त्यांना पेन्शनचा लाभ देणं अपेक्षित आहे. जर प्रशासन हे सगळं नाकारत असेल तर न्यायालयाने त्यांना या ठिकाणी अवमान या ठिकाणी कोर्टाचा होतोय. म्हणून त्यांना दाद मागण्याची सुद्धा या ठिकाणी आपल्या निर्देशनामध्ये दिलेला आहे. त्यामुळे या पूरक बाबींकरता काय प्रश्न या प्रशासनाला मला विचारायचे की अंमलबजावणीचा कालावधी आहे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 10 डिसेंबर 2025च्या अनुषंगानं आपण या ठिकाणी या कर्मचाऱ्यांना कायम करणार आहात का? आणि जर कायम करणार असाल तर त्यांचे नियुक्त पत्र कधीपर्यंत त्यांना ते मिळतील? त्याचबरोबर त्यांच्या वयाची कालमर्यादा ही ठरवली गेली पाहिजे. कारण त्यांची आजपर्यंत जी सेवा आहे ही आज मला वाटते 50च्या पुढे गेलेले कर्मचारी आहेत, काही सेवानिवृत्त सुद्धा झालेले आहेत. म्हणजे त्यांच्या ज्या वयाच्या अटी आहे त्या ठिकाणी निश्चित स्वरूपात पाहायला गेल्या पाहिजेत. कारण माझ्या विभागातला एक कर्मचारी असा होता की त्याला या ठिकाणी न्याय देताना त्याची अट वयाची शिथिल केली गेली होती. कारण मी स्वतः त्यासाठी विरोधी पक्षनेता असताना ती मागणी केली होती. आपल्याकडे व्हॉलीबॉल खेळणारे कर्मचारी होते, त्यांना कायम करायचं होतं. त्यांनी अनेक पुरस्कार आपल्या महानगरपालिकेला मिळवून दिले. सकाराम खानदेशी नावाच्या कर्मचाऱ्याला त्याची वयाची अट पूर्ण झाली असल्या कारणाने त्याची अट शिथिल केली होती या सभागृहानं.
त्यामुळे त्यांचं ते सेवानिवृत्तीचा कालावधीचा सेवेचा त्यांना जी सेवा होती ती सुद्धा या ठिकाणी मिळाली होती. त्याच अनुषंगानं त्याच धर्तीवर जसा सखाराम कांदेशी यांना महानगरपालिकेच्या सभेतून मान्यता मिळाली आणि त्यांना न्याय मिळाला, तसंच या ठिकाणी या कर्मचाऱ्यांना सुद्धा वयाची अट ही या ठिकाणी शिथिल करावी आणि या वयाच्या अटीच्या संदर्भात सुद्धा माननीय महापौर महोदय आपल्या माध्यमातून, आयुक्त महोदय आपल्या माध्यमातून यांना या ठिकाणी न्याय देण्यासाठी आपण या ठिकाणी आपली त्याची दखल घ्यावी. या प्रस्तावात सूचना मी आणखी एक मांडतोय की गेल्या 10 ते 18 वर्षापासून सेवा देणारी जी कर्मचारी आहेत तीच ती जी वयाची वयोमर्यादा ओलांडली आहे अशा समायोजन वयोमर्यादेत पूर्ण सवलत देण्याचा ठराव या ठिकाणी करावा. सेवेचे सातत्य या कर्मचाऱ्यांसाठी मागील 10 ते 18 वर्षाची सेवा ही त्यांच्या निवृत्ती वेतन किंवा इतर सेवानिवृत्ती लाभासाठी ग्राह्य धरण्यात यावी अशी माझी मागणी आहे. दुर्दैवानं जर वारसा हक्क या प्रक्रियेमध्ये किंवा सेवेदरम्यान एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला प्राधान्यानं सामावून घेण्याची तरतूद या नियमावलीमध्ये सुद्धा करण्यात यावी अशी मी या ठिकाणी सूचना मांडतोय. त्याचबरोबर कौशल्य पडताळणी, जर काही कर्मचाऱ्यांकडे तांत्रिक पदव्या नसतील पण कामाचा दांडगा अनुभव असेल अशा अनुभवी कर्मचाऱ्यांना विशेष इन सर्व्हिस ट्रेनिंग देऊन त्यांचे पद नियमित करावे अशी या ठिकाणी माझी सूचना आहे. त्याचबरोबर एक खिडकी योजना असावी. जर या कर्मचाऱ्यांना आपण कायम करण्यासाठी जी कागदाची पूर्तता, कागदी घोडे या ठिकाणी आपण नाचवणार असणार आहोत, त्यामुळे त्या त्रुटी दूर करण्यासाठी या विभागात एक विशेष कक्ष अर्थात स्पेशल सेल स्थापन करावा जेणेकरून प्रक्रियेमध्ये विलंब होणार नाही. मी या ठिकाणी या प्रस्तावाचं खऱ्या अर्थानं स्वागत करतो आणि कर्मचाऱ्यांना या ठिकाणी न्याय द्यावा याकरता आपण या कागदावरच न राहता प्रशासनानं या लवकरात लवकर सन्मानानं सेवेत घेण्याकरता त्यांच्या हक्काच्या वेतनश्रेणीचा लाभ या ठिकाणी मिळवून द्यावा. वेतनश्रेणी आणि 7वा वेतन आयोग, पे स्केल अँड 7 पे कमिशनर, समान काम समान वेतन या कर्मचाऱ्यांसाठी 17 ते 18 वर्षाच्या कालावधीमध्ये कायमस्वरूपी कर्मचारी तितक्या जबाबदारीने काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांचं केवळ इंट्रीम वेतन न देता 7व्या वेतन आयोगाच्या 7व्या कमिशनरनुसार या ठिकाणी शिफारीनुसार वेळ वेतन, मूळ वेतन आणि सर्व भत्ते याच्या डीए आणि टीए त्वरित लागू करावेत अशी या ठिकाणी मागणी करतो. वेतन निश्चित असं फिक्शन करण्यासाठी त्यांच्या मागील 10 ते 18 वर्ष सेवेची गृहीत धरून त्यांना इन्क्रिमेंट याचा लाभ सुद्धा या वेतन श्रेणीमध्ये मिळाला पाहिजे. त्याचबरोबर त्यांना या ठिकाणी नव्याने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना इतकेच वेतन मिळणे या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणजे पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधी अर्थात DCPM आणि NPS हे कर्मचारी आता कायम होतील. त्यांनी जुनी पेन्शन योजना ही नवीन पेन्शन योजना लागू होणार का हा प्रश्न या ठिकाणी मी उपस्थित करतोय. जर NPS लागू होणार नसेल तर त्यांच्या मागील सेवेचा विचार या ठिकाणी महानगरपालिकेच्या बॅकडेटेड हिस्सा बनणार का? सेवानिवृत्तीचा लाभ अनेक कर्मचारी आता 50-55 वयोगटाचे असतील, त्यांना 10 वर्षाची किमान सेवा पूर्ण करण्याचं झाल्याने पेन्शन नाकारली जाऊ नये याकरता त्यांच्यासाठी टोटल सर्व्हिस ग्राह्य धरून त्यांना ग्रॅच्युटी किंवा पेन्शन योजना लाभ मिळावा यासाठी माझी मागणी आहे. त्याचबरोबर तांत्रिक अर्थ आणि पदोन्नती हे अनुभवाची वेटेज म्हणजे ज्या काही पदांसाठी या ठिकाणी विशिष्ट तांत्रिक शैक्षणिक पात्रता आवश्यकता असते, मात्र त्यांना त्या कर्मचाऱ्यांकडे 10 ते 15 वर्षाचा कामाचा अनुभव आहे, मात्र अनुभव हीच त्यांची पात्रता मानून त्यांना या पदावर कायम करावं. पदोन्नतीची संधी या कर्मचाऱ्यांचे समायोजन झाल्यावर त्यांना विशेषतः पदोन्नतीचे पात्र धरले जाईल का? त्यांच्या ज्येष्ठतेची सिनियरिटीची गणना त्यांच्या मूळ नियुक्ती दिनांकापासून व्हावी अशी सूचना या ठिकाणी मी मांडतोय. त्याचबरोबर प्रशासकीय पारदर्शकता, कल्याणकारी निधी या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कामगार निधी सुरू करावा जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती मदत मिळेल. कागदपत्राची पडताळणी होईल. प्रशासनानं कागदपत्राच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना अडवणूक करू नये. ज्यांच्याकडे जुनी ओळखपत्रे किंवा हजेरी पत्रक आहेत त्यांना ती ग्राह्य धरावे असे या ठिकाणी मी महापौर महोदय आपल्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांचे तारुण्य या शहरासाठी दिलेले आहे. त्यामुळे त्यांना नोकरीत कायम करून पुरेसे होणार नाही तर त्यांच्या दीर्घ अनुभवाचा आर्थिक मोबदला, एरियस आणि निवृत्तीनंतरचा सामाजिक सुरक्षा कवच, पेन्शन या ठिकाणी त्यांचा हक्क आहे. तो या ठिकाणी नवी महानगरपालिकेच्या या महासभेच्या निवृत्ती वेतन आणि भविष्य निर्वाह निधी याबाबत तांत्रिक मुद्द्यावर चर्चा करून या खालील प्रभावीपणे या ठिकाणी मांडावा
आणि या मुद्द्यांना सामाजिक सुरक्षतेच्या महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी द्याव्यात. ज्याबरोबर एक जुनी पेन्शन ही नवीन पेन्शन या कायदेशीर पेच महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्ती कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषेत अंशदान निवृत्ती योजना DCPS NPS लागू आहे. मात्र या कर्मचारी 10 ते 18 वर्षापासून म्हणजे 2005च्या आसपास या ठिकाणी काम करतायत. तर त्या ठिकाणी या कर्मचाऱ्यांची मूळ नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005च्या आधीची आहे. त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची प्रशासनानं विशेष पाठपुरावा करावा. तसेच ज्यांना NPS लागू होईल त्यांना पालिकेचा हिस्सा मागील तारखेपासून जमा करण्याचा नियोजन या ठिकाणी करावं अशी या ठिकाणी मी मागणी करतोय. त्याचबरोबर किमान 10 वर्षाची अट आहे. ही पेन्शन मिळण्यासाठी 10 वर्षाची अर्थ सेवा या ठिकाणी आवश्यक असते. अनेक कर्मचारी आता 50 ते 55 वयोगट आहेत. जर त्यांना कायम केले तर 2-3 वर्षाचा 2 वर्षात ते निवृत्ती होतील तर त्यांची 10 वर्षाची सेवा पूर्ण होणार नाही. अशा वेळी त्यांना पेन्शन नाकारली जाऊ शकते. म्हणून त्यांची मागील 10 ते 18 वर्षाची हंगामी सेवा ही पेन्शनसाठी ग्राह्य धरली जावी अशी या ठिकाणी मी सूचना या ठिकाणी मांडतोय महापौर महोदया. त्याचबरोबर ग्रॅज्युटी आणि रजा रोखीकरण निवृत्तीची वेळ या ठिकाणी मिळणारी जी रक्कम असते ती ग्रॅज्युटी संबोधली जाते आणि या ग्रॅज्युटीमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी होते. त्यावेळेस न्यायालयानं मान्य केले जात नाही. त्यावेळेस मला आपल्याला विनंती आहे त्यामुळे या ग्रॅज्युटी कायदा 1972 नुसार त्यांच्या संपूर्ण सेवेकाळाचा लाभ त्यांना या ठिकाणी मिळावा. तसेच त्यांच्या शिल्लक राहिलेल्या रजांचे रोखीकरण निवृत्तीच्या वेळी मिळावे अशी या ठिकाणी मी मागणी करतो. त्याचबरोबर भविष्य निर्वाह निधी यामधली जो तफावत आहे या तफावतमध्ये PF कापला गेला नसेल तर मागील 10-12 वर्षापासून अद्यावत करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना तुम्ही फक्त एवढी सूचना मांडा की त्यांना पूर्वलक्षीप्रमाणे ज्या दिवशी भरती झाले त्या कोणता शब्द सुटला नाही महापौर महोदय हा विषय एखादा शब्द सुटला तरी इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना त्या दिवसापासून लागू व्हावं असं टाका. माझी सगळ्यात महत्वाची मागणी आहे की त्यांची कुटुंब नियोजन आहे जे निवृत्तीनंतर मिळतं. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला ती मदत मिळावी हे सुद्धा या ठिकाणी महापौर मध्ये आपल्या माध्यमातून आयुक्तांना मी विनंती करतोय. जर त्याच्या वारसाला या ठिकाणी मदत मिळणार नसेल तर ती मदत मिळावी याकरता अशी तरतूद या ठिकाणी करावी. समायोजना प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याचे कुटुंब निवृत्ती वेतन आणि अनुकंप तत्वावर नोकरी देण्याचे संरक्षण या प्रस्तावाच्या माध्यमातून स्पष्ट होणं गरजेचं आहे असं या प्रस्तावामध्ये नमूद करावं अशी मी या ठिकाणी मागणी करतो. महाराष्ट्र शासनाच्या महानगरपालिकेच्या निवृत्ती वेतन संदर्भ या ठिकाणी विचारू शकतो. विशेष बाब म्हणून या कर्मचाऱ्यांना मागील सेवेला पेन्शन पात्र घोषित करण्यासाठी राज्य शासनाकडे हा प्रस्ताव आपण या ठिकाणी पाठवावा अशी या ठिकाणी मी मागणी करतो. आणि या प्रस्तावामध्ये अनेक सूचना या ठिकाणी मी केलेल्या आहेत. या भावना लक्षात घेऊन या ठिकाणी शिवराम पाटील साहेब, द्वारकानाथ भोईर साहेब यांनी जे काही म्हणणं या ठिकाणी मांडलेलं आहे हे या ठिकाणी कुठल्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी नाही तर आत्मीयतेने तळमळतेने या ठिकाणी कर्मचारी जे काम करतात, जे या ठिकाणी योगदान देत आहेत, या ठिकाणी हा कणा बळकट करण्यासाठी कित्येक वर्ष या ठिकाणी अपेक्षित असलेले ज्यांच्या भावनेशी आपण खेळ करत आलेलो आहे अशा कर्मचाऱ्यांना या ठिकाणी न्याय देण्याची भावना निश्चित स्वरूपात या सभागृहात झाली पाहिजे. मागच्या वेळेला मी सांगितलं होतं की यानंतर आपण या सभागृहाला राज्य शासनाच्या अधीन राहून काम केलं जातं परंतु त्यावर बगल दिली गेली आणि 31 तारखेला त्याचं उत्तर या ठिकाणी आलं. म्हणून महापौर महोदय आपल्याला विनंती करतो की मी कुठला राजकीय भाषण, वायफळ चर्चा आणि कधीच मी माझ्या आयुष्यात केली नाही. त्यामुळे आपल्या माध्यमातून विनंती करतो की कसल्याही राजकारणाच्या पलीकडे जाऊन म्हणजे आम्ही राजकारणाची शाळजोड या सभागृहाच्या बाहेरच काढून आलेलो आहे. त्या कोणी या भावना या सभागृहात मांडलेल्या आहेत. त्या भावना या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीतल्या आहेत. या कर्मचाऱ्यांच्या भावना बाबतीत आपण उदासीनता बाळगली गेली पाहिजे नाही. त्यामुळे त्यांना कायमच केलं पाहिजे ही या ठिकाणची आमची भावना आहे. त्यांना वेतन वाढून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी नाही आलो, त्यांना कायम करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आमच्या भावना लक्षात घ्या. 8,500 सफाई कर्मचारी आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या 22,000 मध्ये घर कसं चालेल
किंवा ते कसं चालत असेल यावर एक दिवशी आपण, मला वाटतं ते आपण स्वतः आत्मसात करावं. एक नगरसेवकाला आपण 22,000 पगार देऊया आणि त्याला त्याच्या कुटुंबासह एक घर देऊया आणि तो घर कसं चालवतं ते दाखवून द्यावं. सन्माननीय सदस्य विषयावर बोला. आता आपण भाषण करताय. सन्माननीय सदस्य आता आपण भाषण करताय. घर भाडं लागणार नाही, त्याचा घर खर्च चालणार नाही, ही त्यामागची भावना आहे. त्यामुळे 22,000 मूळ पगार त्याच्या हातात येता केवळ 18,000 त्याच्या हातात मिळतात. त्यामुळे 18,000 मध्ये कुठल्याही कर्मचाऱ्याचं घर या ठिकाणी चालत नाही. ही भावना लक्षात घ्या, माझ्या भावनेचा आणि त्यांच्या भावनेचा. सन्माननीय सदस्य आपल्या भावना पोचल्या, आपल्या भावना पोचलेल्या आहेत. आता आपलं भाषण सुरू होत आहे. आपण बसा, आता बाकी सदस्यांना पण बोलायचं. सन्माननीय सदस्य या ठिकाणी या कर्मचाऱ्यांना कायम करावं अशी या ठिकाणी सूचना मांडून मी थांबतो. सन्माननीय गवस साहेब. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय